श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तयाठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. सगळ्यांनी म्हणायचं मोठ्याने. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं, नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण. राधे
राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। अगदी थोडंसं दे, अगदी थोडं बस। प्रभू, सगळ्यांनी आपले डोळे मिटायचेत। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर, मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्राने फुलवायचेत आणि नमस्कार करायचा आहे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलवायचेत आणि नमस्कार करायचा। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची, हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक काही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय, तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे।
जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पवित्र अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन, थोडासा आवाज वाढवता येईल का? थोडा, मी काय, मला जवळ जाऊन बोलावं लागते. श्रीराम 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 श्रीराम, अजून जवळ झालं. श्रीराम 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 श्रीराम. हा बस, ठीक आहे. त्रैलोक्यामध्ये पावन, अतिशय परम पवित्र अशी ही भागवत कथा. कुठल्याही प्रकारचं साधन न केलेला आणि अखंड प्रपंचामध्ये असलेला, ज्यांनी कधीही परमार्थाचा विचारही केला नाही आयुष्यभर, त्या व्यक्तीलाही असंच वाटत होतं की आयुष्यभर आपण संसार करावा, योग्य ते आपली सगळ्यांच्या बद्दलची कर्तव्य पार पाडावी, बायकोचं पाहावं, मुलांचं पाहावं, प्रजेचं पाहावं, सगळ्यांचं पाहावं, सगळ्यांचं करावं, आणि मग ज्या वेळेला मी निवृत्त होईल त्यावेळेला परमार्थाची साधना करावी, जसं आपल्याला वाटतं सगळ्यांना. आणि ते बरोबर आहे, काही चुकीचं नाही, बरोबर आहे. ते सांगायचंय काय मला, काळ आपल्याला वेळ देत नाही. आपले संकल्प निराळे असतात, विधीचे आपल्या संदर्भातले संकल्प निराळे असतात. मुलांनी म्हणावं, लहान मुलाला तुम्ही विचारलं, त्याला वेगवेगळे हौस असते बघा. त्यांना काही इंजिनियर डॉक्टर कळत नाही. एखाद्याला विचारलं की ते हे पण म्हणतं मला शाळेचं पिऊन व्हायचंय, नाही का? बघा, तुम्ही विचारलं तर म्हणतात मला शाळेचं पिऊन व्हायचंय, मला ड्रायव्हर व्हायचंय, असंही म्हणतात. पण आपण काय म्हणतो, हे त्याला काय कळतं, तुला इंजिनियर व्हायचंय. मुलाचा संकल्प वेगळा आहे आणि आपला त्याच्या संदर्भातला संकल्प वेगळा आहे. त्याच्या दृष्टीने त्याचा संकल्प बरोबर आहे, नाही का? आता त्याची वय तेवढी, बुद्धी, त्याला गाडी चालवताना कोणी दिसलं तो म्हणणार मला ड्रायव्हर व्हायचंय. त्याच्या हिशोबाने तो बरोबर आहे, कारण तो अज्ञानात आहे. बरोबर ना? आपल्याला ज्ञान आहे की आज ड्रायव्हर म्हटलं तरी चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाहीये त्याच्यामध्ये. पण पुढे येणाऱ्या आर्थिक समस्या नको असतील तर काहीतरी उच्च शिक्षण घ्यायला हवं, डॉक्टर व्हायला हवं, इंजिनियर व्हायला हवं, नाही का? हे आपल्याला जेवढं आपलं ज्ञान आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपण त्याला ते करायला पाहिजे, हा आपला संकल्प आहे. मुलांचा संकल्प बरोबर आहे ज्ञानाच्या दृष्टीने की आई वडिलांचा संकल्प बरोबर आहे? सांगा बरं, उत्तर द्या मला. मुलाचा संकल्प बरोबर आहे का आई वडिलांचा? नीट विचार करून सांगा. हा, अगदी मला पाहिजे तसं उत्तर नाही, तुम्हाला काय हवं ते सांगा, मग मी सांगतो तुम्हाला काय. मुलाला त्याच्या ज्ञानाप्रमाणे वाटतंय की ड्रायव्हर व्हायला पाहिजे, आणि आई वडिलांना वाटत नाही इंजिनियर डॉक्टर व्हायला पाहिजे. कोणा संकल्प ज्ञानाच्या दृष्टीने बरोबर आहे? आई वडिलांचा. बरोबर ना? नक्की? हा, बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे की काय केल्यानंतर पैसा जास्त येईल आणि तो चांगल्या याच्यामध्ये जगू शकेल. बरोबर ना? आपण त्या परमात्म्याची लेकरच आहोत आणि आपले संकल्प काय आहेत? छान संसार असावा, पैसा अडका असावा, गाडी बंगला असावा, मस्त रममाण व्हावं, चांगली बायको, चांगला नवरा, चांगली मुलं, चांगलं घर, चांगल्या फरशा, चांगल्या लाद्या, चांगली भिंती. नाही का? किती मन लावून पुसतात होते दिवाळी, नाही का? काय अगदी गंमत आहे. किती प्रेम असतं आपल्या घरावर.
काही बायका तर रडतात बाहेर गावी जाताना, माझं अरे ती गाडी सुटता येईल तिकडे. काय आपले संकल्प काय आहेत? संसार हा आपला संकल्प आहे. आता जो आपला जन्मोजन्मीचा मायबाप आहे, परमात्मा भगवान, त्याचा आपल्याबद्दलचा संकल्प काय आहे? अरे मनुष्य जन्म मिळाला ना, जन्म मृत्यूच्या चक्रातून सूट आणि मुक्ती मिळव किंवा माझ्यापर्यंत ये. ऐका आता ज्ञानाच्या दृष्टीने आपल्यासारख्या लेकरांचा संकल्प बरोबर आहे का त्याचा संकल्प बरोबर आहे? सांगा. हा, त्याचा संकल्प बरोबर आहे. मग आता कळलं ना कोणाचा संकल्प बरोबर आहे, नाही का? मग मुलाला जेव्हा कळलं ना की आईवडिलांचा संकल्प बरोबर असतो, तो अभ्यासाला लागतो. काय आपल्याला कळलं ना आपल्या मायबापाचा संकल्प बरोबर आहे, मग आता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. कळलं की नाही? बघा महाराज काय म्हणाले, ज्याला कळतच नाही त्याच्याकडे चूक नाही. या इथे बसा, इथे आहे जागा पाठीमागे एक. पुढे येऊन जा, सरकून घ्या पुढे. जागा अजिबात मध्ये रिकामी सोडू नका. हे असेच प्रॉब्लेम होतात, मग कथा डिस्टर्ब होऊन जाते. बिलकुल जागा सोडू नका. गेली ती लिंक. नाही थांबा जरा. म्हणून अगदी हात जोडून सगळ्यांना सांगतो, मुळीच जागा रिकामी सोडू नका. तिथून येणार आहे ते डिस्टर्ब झालं तर तुम्हालाच चांगला ऐकायला मिळायचं नाही. हा संकल्प. महाराज काय म्हणाले का, ज्याला कळत नाही ना त्याच्याकडे काही चूक नाहीये. ज्याला कळलं की काय बरोबर आहे आणि तो करत नाहीये ते चूक आहे म्हणाले. मग चूक आपल्याकडे. आपल्याला माहिती आहे ना काय बरोबर आहे, मग आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. काय आहे हो आपला अभ्यास? लहान मुलाचं ध्येय काय असतं हो? डॉक्टर, इंजिनियर, है ना? असं ध्येय ठेवलं की तो लगेच काही डॉक्टर इंजिनियर होतो का? नाही. आधी त्याला अगदी सगळी बालवाडीपासून, पहिलीपासून 5वी पर्यंत, मग 10वी पर्यंत, मग 12वी, मग काय ऍडमिशन मिळतात त्याप्रमाणे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मध्ये ते अतिशय टफ अभ्यास करावा लागतो आणि मग एकदाचा त्याला डिग्री मिळते. तसं आपलं ध्येय काय आहे? मुक्ती किंवा भगवंताची प्राप्ती, हे आपलं ध्येय आहे. मग याला साधना काय आहे? 1 कोटी जप, 2 कोटी जप, 3.5 कोटी जप. 3.5 कोटी जप म्हणजे 12वी. इथून ऍडमिशन सुरू होतात. कळलं का? ऍडमिशन कुठे आहे? जिथे आपल्याला जायचंय, जे मुक्ती किंवा भक्ती जे पाहिजे ना, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे? 3.5 कोटी रामनाम जप. मग पुढे ठरेल, मग 13 कोटी म्हणजे काय आणखी असेल ते संख्या पुढे आहे. मिनिमम क्वालिफिकेशन 3.5 कोटी रामनामाचा जप आहे, ज्याने चित्तशुद्धी होते. मिनिमम. आणि एक पॅरामीटर्स ठरवलेले आहेत, जसं 3.5 कोटीने चित्तशुद्धी होते आणि 13 कोटीने प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन होतं. हा आपला अभ्यास असला पाहिजे. आता हा आपल्याला कळत असलेला अभ्यास आपण किती करतो याला महत्व आहे. म्हणून भगवंताच्या संकल्पाला जास्त महत्व असतं. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. नवे आपल्या मनासारख्या गोष्टी कधीच घडत नाहीत. 99% आपल्या मनासारख्या घटना घडत नाही. एखाद्या वेळेला आपल्या मनासारख्या घटना घडून जातात आणि मग त्याला आपण काय म्हणतो? मी केलं, है ना? हा छोटासा अहंकाराचं पिल्लू जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत भगवत दर्शन होणार नाही. भगवंताच्या दर्शनाच्या आणि आपल्या आड जर काही असेल तर अहंकार आहे. अहंकार म्हणजे काय? आता थोडं नीट लक्षात घ्या. अहंकार म्हणजे काय? मी. खऱ्या मी जो आहे, खरा जो मी आहे भगवंत, त्याला विसरून मी खोटा मी आहे. मी खोटा आहे. ह्या खोट्या मी बद्दल ममत्व आणि अहंता बाळगणे म्हणजे अहंकार. मी म्हणजे सगळ्या ज्या परमार्थाच्या साधना आहेत त्या मीपणा नाहीसा करण्याकरता आहेत. अगदी भागवत सुद्धा आपण ऐकतोय, मीपणा नाहीसा. इथं आनंद केव्हा होतो माहितीये जीवाला? जेव्हा थोड्या तरी स्वतःचा विसर पडतो ना देहाचा, तेव्हा आपल्याला आनंद होत असतो. भागवत ऐकताना देहाचा विसर आहे, भगवंताचं चिंतन आहे, म्हणून तो मी थोडासा बाजूला आहे. हा मी नाहीसा करणं हे आपलं ध्येय आहे. पण त्याच्यासाठी हे परमात्मा म्हणजे मी नाहीसा झाला की अहंकार नाहीसा होईल. मी नाहीसा कसा करायचा? त्यागात शांती निरंतरम असं भगवद्गीता सांगते.
मीचाच त्याग करत गेलात प्रत्येक गोष्टीमध्ये का तुम्हाला शांती येईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. मीचा त्याग कसा करायचा? आत्मनिवेदन भक्ती, समर्पण भक्ती. मी तुझा आहे हे सारखं म्हणत गेल्याने हळूहळू मी कमी होत जातो. याला आणि काही उपाय आहे का? आहे. मी कशामुळे जिवंत आहे? माझा जो मीपणा आहे तो कशामुळे जिवंत आहे? तो माझेपणामुळे जिवंत आहे. म्हणजे काय? आज बायको माझी, नवरा माझा, मुलं माझी, शेजारी आमचे, हे माझं 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 माझं, नाही का? हे जे काही माझं 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 आहे, या माझेपणामुळे मी बळावलेला आहे. कारण हे सगळं माझं आहे म्हणून मीची पूर्तता होते. मी जर घालवायचं असेल तर माझेपणा घालवला पाहिजे. माझं माझं म्हणू नका. माझं इथं कोणीही नाही, माझं नाही, हे माझेपणा काढला पाहिजे. मला म्हणजे आता माझेपणा काढायचा म्हणजे काय? एकांतात जा, कोणी जिथे तुम्हाला ओळखत नाही तिथे तुमचं कोण आहे? हो, कोणीच नाही तिथे. तिथे तुम्हाला कंटाळा येतो. येतो की नाही कंटाळा? कंटाळा काय येतो? मीपणाचं भरण पोषणच होत नाहीये. तिथे माझं म्हणायलाच कोण नाही. माझं गेलं का मी पण गेलं. लक्षात ठेवा काय आहे? माझे पण गेलं की मी पण गेलं. म्हणून आधी माझे पण घालवलं पाहिजे. आता थोडं माझेपणावर विचार करू. माझेपण म्हणजे काय? काय आहे माझेपणामध्ये? असं काय आहे? माझेपणामध्ये सगळा संग्रह पडलेला आहे. म्हणजे काय आहे माझेपणामध्ये? माझ्या जुन्या चांगल्या आठवणी, माझ्या चांगल्या वाईट आठवणी, माझे मित्र मैत्रिणी, माझे जे आपसातले कुटुंबातले लोक आहेत ते सगळे माझे. मी जमवलेली भांडी, मी जमवलेल्या साड्या, मी जमवलेले कपडे, मी जमवलेले सगळे सुटकेस, माझं कपाट, माझं घर, माझे 10-10 वर्षापूर्वीच्या सगळ्या चपला, हे सगळं माझेपणात आहे. लक्षात आलं? आता माझेपणाचा जर त्याग करायचा आहे तर निश्चितच काय केलं पाहिजे? ह्याच्यावरची पकड ढिली करायला पाहिजे. वस्तू देऊन टाका, घरात ठेवू नका. असं केलं तर सुरुवातीला त्रास होईल. ज्याला गोळा करायची सवय आहे ना त्याला त्रास होईल. होऊ दे त्रास, पण हळूहळू ते घर रिकामं करा. बघा, देऊन टाका देऊन टाका. ते माझे पण कमी होण्याकरता आपल्या धर्मामध्ये दानाचं महात्म्य आहे. कारण त्यामध्ये तुमची अटॅचमेंट राहू नये, आसक्ती राहू नये. दान देऊन भिंतीवर नाव कोरणं याच्यासारखा दुसरा सत्यानाश नाही. का? कारण जो मी विसरायचा आहे त्याचीच आठवण कायमस्वरूपी लागली आहे तिथं. दान असं करावं की कळता कामा नये आपल्याला सुद्धा. इतकं हलकं. म्हणजे महाराजांना विचार, दान किती करावं? लक्षात राहणार नाही इतकं दान करावं. नाही का? पण आमची माणसं अशी वस्तात आहेत ना, 1 रुपया दान केला तरी ते लक्षात असतं बघा आमच्या. काय आहे हे? अटॅचमेंट्स आहेत. पैशाचं जाऊ दे, वस्तू तर सोडा, आधी जुन्या तर सोडा, नवीन पण जाऊ दे. जुना संग्रह घरातनं बाहेर काढा. बघा, अर्ध्याच्या वर घर खाली होईल. ह्या सगळ्या अटॅचमेंट्स पडलेल्या आहेत आपल्या. माझेपणा याच्यात सगळा पडलेला आहे. जुनं पानं असं दे, येईल कामात, असं दे, येईल. मरेपर्यंत कामाला येत नाही. उगीच वाटत असतं कामाला येईल कामाला येईल. काय काय खिळे बिळे पण पडलेले असतात घरात. अहो, तो जुना चाकू फेकून द्या, नवीन घ्या स्वयंपाक. नाही, त्याला धार करेन मी, कधीच करत नाही. ते सगळं संग्रह पडलेलं आहे घरामध्ये. सगळ्या वस्तूंचा संग्रह, चादरी बिदरी बघायलाच नको. मला गोडाऊन म्हणायला हवं की घर म्हणायला हवं हाच कळत नाही प्रश्न. बघा, सामान्य माणसाला आधी ते काय म्हणतात, 1 रूम किचन पुरतं. त्याच्यातून तो 2 रूम किचन मध्ये जातो, मग 3 रूम किचन मध्ये जातो, नंतर 4 रूम किचन मध्ये जातो. याला प्रगती म्हणाल की अधोगती? माझ्या दृष्टीने अधोगती आहे. कारण सामान वाढलंय म्हणून 4 घरं लागतायत. 4 घरं लागतात कशा करता? सामान वाढत चाललंय. एक तरी कमी करा की त्याच्यातून. आणि जर कमी करायचं म्हटलं ना महाराज, झोपडी सुद्धा पुरेल छोटीशी. गोंदावलेला कधी गेलात, महाराजांचं घर बघा, जुनं घर जिथे महाराज राहत होते. राम मंदिराच्या मागे एक पलंग मावेल एवढीच खोली आहे. काय? एक पलंग मावेल एवढीच खोली अशी आयताकृती. आणि महाराज काय म्हणाले, इथं राहून माझं समाधान टिकलं, मग तुमचं टिकायला काय हरकत आहे? आपल्याकडे तर जास्त आहे ना.
पण आपलं समाधान आहे का बघा. स्वतःशी प्रश्न विचारा, मला सांगलं का आहे का बघा समाधान आपल्याला. का समाधान नाही? हे माझेपणामध्ये सगळं मूळ आहे. मग ह्या वस्तूंचा हळूहळू 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 हळू त्याग करायला हवा. त्या गोष्टी सोडल्या की माझेपण संपतं, त्याच्यावरचं ममत्व कमी होतं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला हलकेपणा येईल. बघा रिकामं कसं स्वच्छ दिसतं, हलकेपणा येईल. तो हलकेपणा आला की आता दुसरा जो मेन माझेपणा आहे त्या माझेपणावर यायचं. मेन माझेपणा काय आहे? माझी माणसं. हे अवघड आहे, हे प्रचंड अवघड आहे. ह्याच्यात मोठे मोठे बुवा सुद्धा हलतात आमच्यासारखे. इतकं सोपं नाहीये. आपल्या माणसाला जर काही झालं ना, किती पण वेदांत तुम्ही खुर्चीत बसून सांगा त्यावेळेला तो लटका पडतो. हा पण वेदांत सांगत असल्यामुळे, अभ्यास चालू असल्यामुळे शांती थोडी टिकून राहते, अस्वस्थ होत नाही, आरडाओरडा होत नाही, ओक्साबोक्षी रडणं होत नाही, धीर धरत असतो, कारण सद्गुरूचा आधार असतो. पण हे मला जरूर सांगायला हवं की सगळा वेदांत लटका पडतो, माणूस त्या ठिकाणी हतबल होतो आणि जे व्यासपीठावरून सांगण्यात येतं ना तेच त्याच्यावर पुन्हा ऐकायची वेळ येते. इतकं सोपं नाही आपल्या माणसाला त्रास झालेला. पण हा अभ्यास आपण करणं जरूर आहे. का जरूर आहे अभ्यास? एक लक्षात घ्या, जीवनाची सत्यत्व हे आहे, जे जे दिसतंय ते नाचणार आहे, ते संपणार आहे. मग त्याचा अभ्यास आतापासून करायला पाहिजे. म्हणजे जे कृष्णमूर्ती होते ना, जे कृष्णमूर्ती, मी फक्त उदाहरण देतो ना, त्यांना विचारलं, अहो तुम्ही मृत्यूचं भय कसं घालवलं? काही नाही म्हटले, मी अलीकडे रोज स्वप्नात बघतो की मी मेलेलो आहे आणि सगळे लोक तिथे गोळा झाले तर रडतायत ओरडतायत आणि मला नेऊन पोहोचवत आहेत, त्यामुळे माझी मृत्यूची भीतीच गेली. या कल्पनाच असतात बरं का. हे बघा, आपल्या डोक्यात, शत्रूच्या डोक्यात येणार नाही इतके वाईट विचार आपल्या डोक्यात येत असतात. बघा तुम्ही, घरात मुलगी एकटी आहे किंवा घरात मुलगा एकटा आहे म्हटल्यानंतर, तो त्याचा स्वयंपाक करून खाणार आहे म्हटल्यानंतर, आपण बाहेर चाललोय, तो एकटाच घरात असणार आहे, अशा तर पहिला विचार हा येत नाही की त्याला बरा बसून अभ्यास चांगला करेल, सिलेंडर फुटलं तर येतात की नाही विचार. बघा, घरात चोर घुसली तर पहिला विचार येतो वाईटच आपल्या डोक्यामध्ये, चांगले विचार येत नाहीत, कारण संग्रहच भीतीचा आहे. जे आत आहे तेच बाहेर येणार. ते म्हणतात ना, जे ओघऱ्यात आहे तेच पोहऱ्यात येणार ना. हे जसं आहे तसं आत जे आहे ते सारखे वाईट विचार, सारखे वाईट विचार. म्हणजे आपल्या दुःखाचं जर काही कारण असेल तर ते विचार आहेत. विचारानेच आम्हाला सुख होतं, विचारानेच आम्हाला दुःख होतं. मग जर सतत डोक्यात चांगले विचार टिकवले तर आपण आनंदी राहू शकू. मग चांगले विचार टिकवण्याकरता ते सगळे चांगले विचार आतमध्ये असले पाहिजेत. आतमध्ये चांगले विचार आले की बाहेर आपोआप चांगले विचार येणार. मग ते विचार आतमध्ये भरायला पाहिजे. किती भरायला पाहिजे? गावाला जाताना आपण सुटकेस भरतो तशी, हे पण लागेल, हे पण लागेल, हे पण लागेल, एवढीशी बॅग एवढी होते आणि शेवटी ती तोंड फाडते, चेन फुटतं, तिचं ते चेन तुटून जाते. किती भरतो आपण गावाला जाताना, कोंबतो की नाही अक्षरशः दाबून दाबून. तसे आपण चांगले विचार आत भरायला पाहिजे. म्हणजे काय होईल, इतके भरा, इतके म्हणजे फाडकन बोलून जाल ते पण चांगलंच बोलाल तुम्ही, कल्याण असो कल्याण, इतकं आतमध्ये भरलं पाहिजे आपण. त्यासाठी, ते भरण्यासाठी काय आहे? सत्संग आहे. सत्संग मध्ये आल्यानंतर सतत भगवंताबद्दल ऐकल्यामुळे भगवंत माझा वाटायला लागतो. ऑटोमॅटिकली जे माझे आहेत ते सुद्धा भगवंताचे आहेत असं वाटायला लागतं. इथे आपोआप त्याग घडतो माझेपणाचा. तुम्हाला वेगळं काही फार भयानक करावं लागत नाही जे कृष्णमूर्तींनी केलं है ना. त्यागाची भावना करायची आवश्यकता नाही. त्याग आपोआप होणार आहे. कसा होणार आहे त्याग? एका म्यानेत, म्यान असते ना, एका म्यानेमध्ये ज्याप्रमाणे फक्त एकच तलवार बसते, दोन तलवारी राहत नाही, त्याच पद्धतीने माझा एक तर भगवंत असेल, एक तर इतर माणसं असतील. दोन्ही माझे म्हटल्यानंतर हळूहळू प्रगती होईल. एकदा भगवंताला मी माझा म्हटला की बाकीचे माझे राहत नाहीत. मग ते काय होतात, हे पण मला भगवंतानीच दिलेले आहेत, हे सगळे भगवंताचे आहेत. आपोआप त्याग व्हायला लागतो मनाने.
कर्तव्यापुरतं राहतो आणि जेव्हा डिटॅचमेंट होते त्यावेळेला खऱ्या प्रेमाला सुरुवात होते. खरं प्रेम कधीच तरुणपणीच नाही, खरं प्रेम म्हातारपणीच. जेव्हा एकमेकांपासून कुठल्याच गोष्टी मिळत नसतात तरी सुद्धा नवरा बायको त्यांच्या तरुण काळात कितीही भांडलेले असले तरी त्यांना एकमेकांची काळजी असते. हे खरं प्रेम आहे. म्हातारा कितीही संतापलेला असू दे, त्याने बायकोला किती झोडलेला असू दे, तरुण काळामध्ये मारलेला असू दे, तरी तो म्हातारपणी हळूच तिच्याजवळ जाऊन चौकशी करतो, बाई तुला चहा हवाय का? याने कधीच चहा ठेवलेला नसतो आयुष्यात. नेहमी भांडणं केलेली असतात, सारखी भांडणं केलेली असतात, पण म्हातारपणी जेव्हा त्याची बायको इकडे तिकडे अशी कॉटवरती अस्वस्थ होऊन पडलेली असते ना, तेव्हा तुला चहाची तलप लागली का? चहा हवाय का तुला? मी ठेवू का चहा? अहो तुम्ही आयुष्यात कधी ठेवलं नाही, तुम्ही कसे ठेवणार? तुम्ही नका ठेवू, मीच करते, तुम्ही बसा बरं स्वस्थ, तुम्ही चालून चालून दमला असाल, बसा एका जागेवर. आणि ही तरुणपणातले वाक्य काय असतात? ऐ चल चहा ठेव. कधी बायका कोण घ्या की तुम्हाला हात नाहीत का? ही तरुणपणची वाक्य असतात. आणि आता म्हातारपणी काय म्हणतं? तू असू दे मी करतो, की म्हणते नाही तुम्ही असू दे मी करते. हे प्रेम आहे, याला परिपक्व असं प्रेम म्हणतात. अनकंडिशनल लव्ह, एक त्यागाचंच रूप आहे ना महाराज. हे काय होतं? हे दोन पद्धतीने होईल. एक तर म्हातारपणी होईल किंवा आत्ता या क्षणाला होईल, केव्हा भगवंत माझा आहे म्हणा आणि तोच भगवंत समोर प्रत्येकात भरलेला आहे म्हणा. बस हे म्हटलं की सगळं काम झालं. मग समोरचा भगवंत आहे म्हटल्यावरती आपण भगवंत करता करू की सगळं? भगवंतच माझा आहे ना, आणि तो शेवटपर्यंत टिकणारा आहे. भगवंत प्रत्येकात आहे आणि तो शेवटपर्यंत टिकणारा आहे. आता आम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, हे कुंकू लावतोय, कारण आम्ही सुद्धा पुरुष एकच आहे, श्रीकृष्ण परमात्मा, बाकी सर्व स्त्रिया, आम्ही पण गोपीच आहोत सगळ्या, आणि आम्ही अखंड सौभाग्यवती आहोत, कारण कृष्ण कायमचा आहे नाही का. म्हणून त्याच्या नावाने माळ घालावी, त्याच्या नावाने टीका लावावा आणि मस्त जगामध्ये आनंदात राहावं महाराज. कृष्ण भगवान श्रीकृष्ण. म्हणून हा माझेपणा कमी झाला की मीपणा आपोआप कमी होईल. माझेपणा या वस्तूंच्या त्यागाने होईल किंवा भगवंताला आपला म्हटल्याने होईल. या दोन गोष्टींमुळे ते होतं. भगवंत माझा म्हटला की तो आपल्या माणसाची सगळी सोय करतो, काळजी त्याला लागते, तो सगळं रोज दिवस रात्र हेच म्हणत जावं, भगवंताला 10 वेळा बजावावं, अरे मी तुझा आहे बरं का, 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 बस म्हणावं सारखं, एवढंच म्हणा. तुमची सगळी काळजी त्याला लागते आणि तो तुमची सगळी सोय करतो, म्हणून त्याला सोयरा असं म्हटलेलं आहे. जो सोय करतो तो सोयरा. हल्लीचे सोयरे कुठे कोणी सोय करतात? नाही का, काही सोय करत नाहीत. सोय करणारा भगवंतच आहे म्हणून सोयरा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले? ते माझे सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, कोण? पाय आठविती विठोबाचे. नातेवाईक कोण म्हणून सांगून टाकलं तरी, कोण नातेवाईक? सोयरे कोण आहेत? पाय आठविती विठोबाचे. मग बाकीच्यांचं काय हो महाराज? येरा, येरा म्हणजे बाकीचे. येरा मान विधी पाळना पुरते का? देवाची ती भूते म्हणून या, देवाचा अंश आहे ना त्यांच्यावर, म्हणून तेवढंच नमस्कार. बस. साप विंचू याच्यामध्ये देखील परमात्मा आहे का? जरूर आहे. परी नमस्कारावे दुनिया, जवळ जाऊन नमस्कार केला तर तो त्याचा देव दाखविल आपल्याला सगळे नाही का. लांबून नमस्कार, देव आहे असं समजून लांबून नमस्कार करायचे. थोडक्यात काय, सगळ्यामध्ये देव आहे हे जाणून ओळखून त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला महाराज म्हणाले, ज्या ज्या वेळेला भगवंताचा तुम्हाला विसर आहे त्याच वेळेला तुम्ही डिस्टर्ब होता, फ्रस्ट्रेशन येतं तुम्हाला, किंवा तुमची शांती बिघडते, तुम्हाला दुःख झालं, दुःख होतं. आता नीट लक्षात घ्या, जर काही कारणांमुळे आपल्याला दुःख होत असेल, आपण फ्रस्ट्रेट होत असू, आपल्या डोक्याला फार वाईट विचार चालू असतील, सरळ समजावं की भगवंताचा विसर पडलेला आहे. तुम्ही म्हणा नाही आमच्या लक्षात आहे. नाही, जो भगवंताचं स्मरण करतोय त्याला दुःख होणं शक्यच नाही, कारण तो बुडलेला असतो भगवंताच्या याच्यामध्ये. मागे पण मी एक कथा तुम्हाला सांगितली होती देवळात असताना, ते इथे मुद्दाम सांगतो, घडलेली घटना. ते कुलकर्णी म्हणून आहेत ना बेळगावचे, धारवाड, त्यांचे वडील, जास्त नाही सांगत, पटकन 2 मिनिटात सांगतो. म्हणजे भगवंताचं स्मरण म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ते दिवस रात्र जप करत असत, दिवस रात्र हातामध्ये अखंड माळ,
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळं लक्ष त्यांचं नामात. त्यांना एकदा त्यांचा मुलगा आला वरती, ते वरच्या खोलीमध्ये होते. म्हणले बाबा काय झालं? आई गेली. हो का? बर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कल्पना करा, याला म्हणतात स्मरण. परिणामच होणार नाही. पुन्हा 2-3 महिन्यांनी पुन्हा तो मुलगा वर आला आणि म्हणाला बाबा तुमची मोठी मुलगी अक्का ती पण गेली. हो का? बर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्यांच्या खोलीमध्ये कचरा पडलेला असे, कपडे खाली पडलेले असत, कुठला पदार्थ कुठे ठेवलेला असे, अस्ता व्यस्त घर, त्यांच्यावर परिणाम नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. याला म्हणतात स्मरण. भान न राहणे. एक साधक येत होते महाराजांकडे. त्यांना 2 मुलं होती आणि त्यांची फक्त 10x10 खोली आणि त्यांचे वडील पण तिथे राहत होते. तेव्हा त्या नवरा बायकोना विचारलंय का नाही की वडील तुमचे एकाच खोलीमध्ये तुम्ही 10x10 खोलीमध्ये असले? हो. आणि वडील म्हणाले म्हातारे, त्यामुळे ते दुपारी रात्री 2-2:30 उठतात आणि जप करत बसतात आणि फक्त असा पडदा लावलेला असतो. पडद्याच्या पलीकडे आम्ही दोघं झोपतो आणि पडद्याच्या पलीकडे बाबा बसलेले असतात जप करत. म्हणजे तुम्हाला कधी डिस्टर्ब झालं नाही? अहो काय डिस्टर्बची गोष्ट करता म्हणाले. ते एकदा 2-2:30 नामाला बसले की सकाळी 10 वाजले तरी त्यांना कळत नाही, हलवून उठवावं लागतं की बाबा 10 वाजले चहा घ्या. तेव्हा त्यांचा म्हणून 2 मिनिटांनी जप थांबतो. त्यांना बाकीचं भान काय असेल? आम्हाला चहाचा वास जरी आला तरी कुठे आमचं स्मरण आहे? आम्ही म्हणतो स्मरण नाहीये. महाराज हे ओळखा. स्मरण इतकं दृढ घन असलं पाहिजे, पक्का असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे स्मरण? बघा आपल्याकडे एक गोष्ट सांगतात, तैल धारेवत स्मरण पाहिजे. तैल धार आणि पाण्याची धार फरक आहे. पाण्याची धार होता बघा असे छोटे 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 खंडित तुम्हाला दिसेल, ती धार हलकी असते त्यामुळे खंडित दिसेल. तेलाची धार बघा अखंड आहे, कारण ते घट्ट आहे. तसं जीवाला भगवंताचं स्मरण घट्ट पाहिजे. आणि ते घट्ट स्मरण असेल तर बाकी तुम्हाला जगाचं कुठलंही स्मरण राहणार नाही, कारण देहाचाच विसर पडेल. ते जे रामकृष्ण परमहंस होते ना, त्यांच्या पत्नी शारदा माता त्यांना त्याच्या जवळ बसत आणि रोजचं वर्तमानपत्र वाचून दाखवत असत आणि मग जेवायला भरवत असत. तेव्हा नरेंद्र, त्यावेळेचे स्वामी विवेकानंद नंतर झाले ते नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद, ते आले आणि म्हणले माताजी अहो एवढे सत्पुरुष मोठे आणि तुम्ही त्यांना पेपर कसले बातम्या वाचून दाखवतात जगातले? ते म्हणले नरेंद्रा, ते नेहमी त्यांना देहाचा विसरच असतो, ते नेहमी तिथेच असतात भगवंताच्या इथे. त्यांना मी इथल्या जगातल्या काही गोष्टी ऐकवल्या ना थोड्याशा, तर ते थोडे थोडे खाली येतात. त्याच वेळेला मला त्यांना जेवण भरवावं लागतं, नाही तर त्यांना जेवणाचा सुद्धा विसर आहे. शरीर टिकायला नको का म्हणाले, तिथेच असतात. म्हणजे काही काळापुरते यायचं खाली आणि काम झालं की झटकन तिकडे आपली मनोवृत्ती भगवंताकडे. स्प्रिंग सारखं ते गुरुजी म्हणायचे, स्प्रिंग सारखे वर जातात म्हणाले सत्पुरुष, एकदम मनाने भगवंताला चरणाला चिकटून बसतात. आमच्या पण स्प्रिंग आहे, पण म्हणाले आमचं स्प्रिंग असं खराब झालेलं आहे म्हणाले, खाली आलं की तिथेच लटकत राहतो म्हणाले. टीव्ही तर टीव्ही, बातम्या तर बातम्या, शेजारच्या इकडच्या तिकडच्या गप्पा, काही कारण नसताना. आपण दिवसभरात जर विचार केला ना, मी आज दिवसभर जेवढी बडबड केली त्या सगळ्याचं रिझल्ट काय आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी? 0. काहीही कामाचं बोलणं नाहीये. ही जीभ नामाला विकली पाहिजे. ब्रह्मानंद महाराजांच्या भाषेत सांगायचं तर, मी माझी जीभ नामाला विकलेली आहे, याने मी शास्त्र चर्चा करीत नाही. इतकं आपण नामस्मरणाला वाहून घ्यायला पाहिजे, इतकं भगवंताला वाहून घ्यायला पाहिजे. ही भक्ती घट्ट व्हायला हवी असेल ना, दिवसातले 24 तास भगवंताच्या अवतीभोवतीच आपण आपलं मन ठेवलं पाहिजे. ऑफिसला ज्या वेळेला जाता, ऑफिसचं काम ज्या वेळेला करता, त्यावेळेला त्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा. आपण काम 24 तास करत नाही. 8 तास ऑफिस असेल तर 8 तास सुद्धा काम नसतं. दर तासाला 5 मिनिटं 10 मिनिटं तरी विश्रांती मिळते. लगेच स्प्रिंग सारखं भगवंताच्या चरणाला जाऊन चिकटलं पाहिजे, थोडंसं नाम घेतलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. असं जेव्हा तासाला
किंवा 5-5 मिनिटांनी भगवंताचं एवढंच म्हणा, दर 5 मिनिटांनी अलार्म लावा किंवा थोडा अभ्यास करा, दर 5 मिनिटांनी श्रीराम जय राम जय जय राम, भगवान मैं आपको भूलू नहीं, मला तुझा विसर पडू देऊ नकोस, हे भगवंता मला तुझं स्मरण राहू दे, एवढं म्हणा. पटकन तुमच्या ऑफिसच्या कामाला लागा. परत 5-10 मिनिटांनी जेव्हा आठवण येईल पुन्हा म्हणा, भगवंता मला तुझा विसर पडू देऊ नको. असं करता करता जेव्हा 12 तास तुम्ही भगवंताच्या अवतीभोवती राहाल, प्रत्येक गोष्ट भगवंताच्या कानावर घाला, म्हणजे 12 तास जसे तुम्ही या भगवंताच्या वातावरणात राहाल, तेव्हा ते घनीभूत होईल, तेव्हा ते पक्क होईल, तेव्हा ते दृढ होईल, तेव्हा ते घट्ट होईल. आपल्याकडे घट्ट विचार नाहीयेत का? आहेत. त्या घट्टपणाचा आपल्याला अनुभव नाहीये का? आहे. कसा? काहीही न करता, स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा रस्त्यात भाजी आणायला जाताना, पुरुष स्त्री कोणी असो, चटकन एखादं गाणं गुणगुणतो की नाही आपण, जुनं सिनेमातलं, अचानक कसं आलं हो? ते आत पडलेलं आहे, ऐकून 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 ते पडलेलं आहे, मग ते कधीतरी सहज बाहेर येतं. तसंच भगवंताची स्मृती, भगवंताची आठवण, भगवंताचं नाम भरत राहा भरत राहा भरत राहा भरत राहा. सहज एखाद दिवशी बाहेर पडला की जर तोंडामध्ये भगवंताचं नाम आलं आणि भगवंताचं स्मरण झालं, काम झालं. हे व्हायला पाहिजे. अभ्यास. 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत भगवान म्हणतात, आपल्याला इतर गोष्टी शक्य नाही, सांख्ययोग आपल्याला जमणार नाही, आपल्याला ध्यानयोग देखील जमणार नाही, आपल्याला त्याग बीग सुद्धा जमत नाही. प्रॅक्टिकली आपल्याला त्याग जमणार नाही. जमेल का आपल्याला सांगा? त्याग इतकं सोपं नाही. मग आपल्याला जमण्यासारखं काय आहे? आपल्याला जमेल अभ्यास. कारण लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपल्याला अभ्यासाची सवय आहे. नवीन नवीन जेव्हा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा कितपत तुम्हाला स्वयंपाक येत होता? प्रामाणिकपणे सांगा. नंतर अभ्यास करून करून आता तुमचे इतकं परफेक्ट कोणी नाही आहे का? कोणी सांगा. सुरुवातीला ज्या स्वयंपाकाला 2-2.5 तास लागत असत, सगळं मोजून मापून, आता असं काहीतरी पटकन घेतलं टाकलं झालं परफेक्ट. कसं जमलं? एवढ्या वर्षांचा अभ्यास, एवढ्या वर्षांचा अभ्यास. अभ्यासाची सवय आहे आपल्याला. मग आपल्याला आता भगवंताच्या स्मृतीचा अभ्यास करायचा आहे, स्मरणाचा अभ्यास करायचा आहे, नामाचा अभ्यास करायचा आहे. इतका अभ्यास ठेवा. त्या अभ्यासाला एका जागेवर बसायची गरज नाही. चालता बोलता धंदा करता, खाता जेविता सुखी होता, येता जाता उठता बसता काम करता, सगळ्या गोष्टीमध्ये तोंड चालू ठेवा. काय? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम चालू ठेवा. अभ्यास. हा अभ्यास इतका करा की मृत्यू समयी श्रीराम जय जय राम आलं की विमान आलंच, की विमान आलंच. फॅक्ट आहे. अभ्यास योग आपल्याला जमणार आहे. म्हणून मामासाहेब दांडेकर म्हणाले, मला ज्ञानेश्वरीतली सगळ्यात आवडती ओवी कोणती आहे म्हणाले, तेवी सद अभ्यासे निरंतर. निरंतर शब्द महत्वाचा आहे. एका आठवड्यात होणार नाही, 2 आठवड्यात होणार नाही, निरंतर वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागेल. संसाराचा जितके वर्ष अभ्यास आहे तितकाच वर्ष परमार्थाचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा साध्य होईल. तेवी सद अभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जाओ. स्मरण कायम टिकत. मी अभ्यास करूनच तुम्हाला सांगतो आहे, जर तुमचा नामाचा अभ्यास असेल, शांत बसा शांत बसा शांत बसा, जर तुमचा नामाचा अभ्यास असेल, रात्री तुम्ही गाढ झोपलात आणि बाहेर कुत्री रडायला लागली, तुम्हाला भीती वाटली की त्याही अवस्थेत तुमचं नाम चालू होतं किंवा तुम्हाला तुमच्या सद्गुरूचं भगवंताचं स्मरण होतं. ज्याचा अभ्यास असेल त्याला बरोबर कळेल. बरोबर नाम चालू होतं त्यावेळेला भीती वाटली की हा अभ्यास आहे. हा अभ्यास अजून दृढ करायला पाहिजे. सारखं 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 ते झपाटून गेल्यासारखं, वेड लागल्यासारखं सारखं ना. आणि याला काही काळाचं वेळेचं ना आसनाचं आणि कसलंही बंधन नाही. काहीही तुम्हाला बंधन नाहीये. घ्या माळा, गरा नुसत्या फिरवा. म्हणून हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटले, स्मरा असं म्हटलेलं नाही, स्मरण सांगितलेलं नाही. म्हणा, उच्चार करा, स्मरण आपोआप मागे येतं, आपोआप येतं ते. आणि हे पण मी तुम्हाला अनुभवानेच सांगतो. काही वर्ष तुम्ही उच्चाराला द्या, स्मरण आपोआप सुरू होतं, आपोआप सुरू होतं.
तुम्ही नाही म्हटलात तरी भगवंत सभावर येऊन उभा राहतो, असा हलतच नाही जागचा. आणि तुम्हाला मग करायची गरज नसते काही. राम हमारा जप करे और हम बैठे आराम, अशी अवस्था येते. स्वस्थ, काही नाही, स्वस्थ राहता तुम्ही. मग हे त्यांच्या कृपेने चालतं. म्हणून आपण आपला अभ्यासावर भर दिला पाहिजे, तेव्हा भक्तिमाता प्रसन्न होते. अशी प्रसन्न असलेली भक्तिमाता रडत होती जेव्हा नारदजी त्या मंदिरामध्ये गेले. कालच्या कथेला म्हणालो आता. आणि मग मंदिरातून बाहेर पडले आणि पाहिलं यमुना किनारी एक बाई, स्त्री, तरुण स्त्री रडते आहे. तिच्या मांडीवर 2 वृद्ध पुरुष झोपलेले आहेत. आजूबाजूला अनेक बायका तिला वारा घालतायत पंख्याने. त्या गर्दीतून नारद मुनी पुढे गेले. नारद मुनींना त्या स्त्रीने ओळखलं. तिने नमस्कार केला, म्हणाले, देवर्षी, आपलं मला दर्शन झालं, माझं भाग्य उजळलं. संतांच्या दर्शनाने भाग्य उजळतं, तसं भाग्य उजळलं. म्हणजे काय झालं, तू का रडतेस आणि हे सगळे कोण आहेत आणि तू कोण आहेस? ते म्हणाले, महाराज, मी भक्ती आहे. कलियुगात भक्ती रडते. का रडते त्याची कारण लक्षात घ्या आता, आणि सगळं त्याच्यावरच आहे. तिला कलियुगात आनंदही आपणच देऊ शकतो प्रयत्न करून, संतांच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानंतर. भक्ती रडते. ती काय म्हणली, महाराज, माझं नाव भक्ती आहे आणि ही जी मांडीवर 2 म्हातारी माणसं झोपलेली दिसत आहेत ना तुम्हाला बेशुद्ध अवस्थेमध्ये, ही माझी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. मी भक्ती, ह्या ज्या सगळ्या वारा घालतायत ना पंख्याने, या सगळ्या नद्या आहेत. गंगा, जमुना, गोदावरी, हे सगळ्या नद्या आहेत म्हणाले. आणि माझ्याकडे एक दासी पण होती, मुक्ती. मुक्ती ही भक्तीची दासी आहे, लक्षात ठेवा. मुक्ती नावाची दासी होती, पण तिचा जीव गुदमरायलाच लागला कलियुगामध्ये. म्हणून ती माझी परवानगी काढून स्वर्गात जाऊन बसलीये. जेव्हा मला एखाद्याचं काम करायचं असतं ना, मी तिला बोलवते आणि मग त्याला मुक्ती प्राप्त होते. तोपर्यंत मी तिला स्वर्गातच ठेवून दिलेली आहे. भक्ती करू शकते सगळं काम आपलं, लक्षात ठेवा. तर ती काय म्हणते, तिने तिचा इतिहास सांगितला. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला. गुजरातमध्ये मला वार्धक्य आलं. आम्ही सगळे म्हातारे झालो. भक्ती पण, ज्ञान पण, वैराग्य पण. मग आम्ही तिथे क्षीण होऊ लागलो. दिवसेंदिवस आम्ही तिथे क्षीण होऊ लागलो. म्हणून आम्ही उठून वृंदावनात आलो. वृंदावनात आल्याबरोबर मी तरुण झाले, पण माझी मुलं म्हातारीच राहिली. असा कुठला न्याय आहे हो? आई म्हातारी होते, मुलं तरुण असतात. इथे उलट आहे, मुलं म्हातारी आहेत आणि आई तरुण आहे. हे काय आहे? मला काही याचं रहस्य कळलं नाही. आपण कृपा करा आणि माझ्या मुलांना बेशुद्ध अवस्थेतून जागे करा. तेव्हा नारद मुनी म्हणाले, थांब, मी जरा जाणून घेतो. त्यांनी डोळे मिटले, अंतर्ज्ञानाने सगळी कथा जाणली आणि ते म्हणाले, हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. जिथं ऐका, जिथं पैसा आहे किंवा पैशाचा भरोसा आहे, पैशावर भरोसा आहे, तिथे भक्तीला वार्धक्य येतं. लक्षात आलं तुमच्या? आणि जिथे पैसा कमी आहे तिथे आपोआपच भक्ती वाढते, कारण दुसरा सहारा नाही. मग म्हणजे श्रीमंत होऊ नये की काय? जरूर व्हावं, जरूर भरपूर पैसा कमवा, पण भरोसा पैशाचा वाटता कामा नये, भरोसा भगवंताचा वाटला पाहिजे. पण 100 एखादाच असा असतो. आणि जर आपण अभ्यास करायचं म्हटलं ना, तर फार कष्ट पडतात, फार कष्ट पडतात. अगदी आपण घरातनं बाहेर पडताना सुद्धा 100ची नोट खिशात असल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. आपला भरोसा भगवंतापेक्षा कागदावर आहे. बघा, इथून जास्त लांब नाही जायला सांगत तुम्हाला मी. स्टेशनपर्यंत जाऊन या, काही खिशात न ठेवता. आणि विशेष म्हणजे आता तो मोबाईल, पैसा आणि मोबाईल या 2 गोष्टी न घेता तुम्ही स्टेशनपर्यंत जा बरं. हो, काही झालं तर पैसे नको, पडलो बिडलो तर रिक्षा करून घरापर्यंत तरी येऊ शकतो, निदान फोन. हो, हे खराब असेल ना तर किती पण पैसे असू दे, एक वाहन मिळायचं नाही तुम्हाला. आणि त्याच वेळेला फोन बंद पडलेला असेल, काय कराल तुम्ही? पण भरोसे आमचे फोनवर आणि त्या कागदावर आहे. ईश्वराच्या भरोश्यावर निघा, एक तर अपघातच होणार नाही. आणि समजा झाला ना तर तुम्हाला सगळं ठीकठाक करून तो घरात आणून सोडेल, पक्का.
कारण एक लक्षात घ्या महाराज, तुम्ही भक्त आहात, भगवंतावर जाऊ द्या, स्वतःवर तरी भरोसा ठेवा, स्वतःच्या भक्तीवर तरी भरोसा ठेवा. तुम्ही एक पाऊल ज्या वेळेला पुढे टाकता घरातनं बाहेर, तेव्हा तुमचा भगवंत पण तुमच्या बरोबर बाहेर निघालेला असतो तुमची काळजी घ्यायला. असुरक्षित नाही आहात तुम्ही, पूर्णपणे प्रोटेक्टेड आहात, सुरक्षित आहात. तुमचा सद्गुरू एका वेळेला 1000 ठिकाणी प्रगट होणार आहे. तर तुम्ही बाहेर निघालात की तुमच्या बरोबर तोही येत असतो, तुमच्या बरोबर तोही इथे कथेत बसलेला आहे. आणि तुम्हाला घरात जाताना पण सुरक्षितपणे घरातून नेऊन तो पोहोचवतो. हे आहे. म्हणून कमजोरी कुठे आली भक्तीला? गुजरात. काय आहे तिथे जास्त? भरोसा कशावर आहे? पण एक लक्षात घ्या महाराज, भक्ती पण तिथेच जास्त वाढली आहे. नंतर आपल्यापेक्षा तिथेच भक्ती जास्ती आहे. लड्डू गोपाल, भगवान श्रीकृष्णाची भक्ती खूप आहे तिथे. ते नंतर कळलं त्या लोकांना, म्हणून त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली. गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र काय कळसाची भक्ती होती, आजही आहे. पण आता थोडा सगळीकडेच थोडी गडबड व्हायला लागली. असो, भरोसा भक्तीचा असला पाहिजे. नारद मुनी काय म्हणतात, तू आता वृंदावनला आलीस ना, हे बघ तिथे पैशाचं सगळं होतं, त्यामुळे तुला वृद्धत्व आलं, कारण तिथे तुला कोणी विचारणारच नव्हतं, भक्तीच कोणी करणारं नव्हतं, म्हणून तुला वृद्धत्व आलं. आता तू वृंदावनला आलीस ना, इथे तुझंच राज्य आहे, सगळीकडे भक्तच भक्त, भक्तच भक्त, अगदी भक्तीमध्ये बुडलेले असतात. इथं ज्ञान आणि वैराग्याचं कामच नाहीये, म्हणून ते तसेच राहिलेले म्हातारे, कारण त्यांची उपेक्षाच आहे. तुझी गरज सगळ्यांना आहे म्हणून तू तरुण झालेली आहे, हे खरं आहे. अहो बघा, तुम्ही इतर ठिकाणी तुम्हाला नम्र बिम्र सापडतील भक्त, सगळी भक्त मंडळी, तिथे जा वृंदावनात, एक ठसक असते ना, तसेच असतात ते सगळे, काही परवा नाही. सस्तात बिसतात, मस्त अगदी छान कपडे घालतात, ते मफलर मिफलर, तोंडात पान बिन, मस्त. अरे म्हणलं काय साधन? आमचं साधन कन्हैया करेल, आमचं आहे ना, आम्ही त्याचे आहोत. हे पाहिजे की अचाला आतून भक्तीच लागते त्याला, इतकं सहज होत नाही. हम कन्हैया के गाव के है. परवाच्या कथेमध्ये मी सांगितलं का नाही आठवत नाही मला, अयोध्येचे मामाश्री सांगितलं का मी इथे तुम्हाला? नाही, ऐका. ते बक्सरवाले मामाजी म्हणून म्हणतात ना, बक्सरवाले मामाजी फार मोठे संत होऊन गेले. पण ते काय करायचे बघा, भक्ती कशाने होते? एक तर साधना करून होते, नाही तर भगवंताशी आपलेपणा ठेवून होतं. भगवंताशी काहीतरी नातं जोडून घ्या, मी त्याचा आहे हे दिवस रात्र लक्षात ठेवा. जरी भक्ती, ते बक्सरवाले मामाजी होते ना, ते झाडाखाली पलंगावर पडून असायचे, ही साधना करायचे. का? ते काय म्हणायचे, सीता माता माझी बहीण आहे आणि श्री रामचंद्र प्रभू आमचे जावई आहेत म्हणले, माझे जिज्जाजी आहेत असं म्हणायचे ते. त्याला कोणी विचारलं ना, मामाजी तुम्ही काही साधना करताय? रामासारखा जिजा असताना मी कशाला साधना करू म्हणाले. तर बघून येईल. आणि त्याच याच्यावरती ते नुसते झोपलेले असायचे, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, कारण मी रामाचा आहे, 24 तास डोक्यात होतो. काहीतरी नातं लावून घ्या. तसेच एक तिथे साधू होते, ते कधीही सीतारामाच्या देवळात जायचे नाही. तिकडे एक देऊळ होतं, तिकडे अयोध्येलाच होते, जायचे नाहीत कधी. त्यांना विचारलं तुम्ही का जात नाही? राम माझा मुलगा आहे आणि सीता माझी सून आहे, मी तिथे जाऊन उभं राहिलो म्हणजे दोघं ओशाळतात म्हणाले. दोघांना एकदम ऑकवर्डनेस येतो आणि ते एकदम माना खाली घालतात. माझ्यामुळे त्यांना असं व्हावं म्हणून मी जात नाही म्हणले देवळात. लोकांना वाटत मस्करी करतोय, काय कारण नसताना उगेच आपण देवळात जायचं म्हणून काहीतरी कारण सांगायची. 20-25 वर्ष असंच चाललं बरं. शेवटी सगळ्या गावकऱ्यांना काय पडलेले असते कोणास ठाऊक, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं ह्याला आपण जबरदस्ती देवळात नेऊया. आणि तो नाही 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 म्हणत असताना टांगा टोली केली, म्हणजे हात उचलले एखाद पाय धरले, तसाच त्याला देवळात नेऊन उभा केला रामासमोर. आणि घडलं काय महाराज, मूर्तीची मान एकदम खाडकन खाली आली रामाच्या, आणि सीतामातेचा घुंगट एकदम नाकापर्यंत सारकन घसरत होती. आणि हे सगळं बघून रडायला लागले सगळे, बापरे चूक केली आम्ही. मग बघितलं म्हणा, मी सांगत होतो ना, मेरे बहू को परेशान करते हो, मेरे बेटे को परेशान करते हो. मग त्याने आशीर्वाद दिले, जुग जुग जियो, अभी मैं चाहता हूं तुम अपने इसमें रहो, असं म्हणून ते नमस्कार आशीर्वाद देऊन निघाले. जसा त्यांनी देवळातनं पाय बाहेर टाकला, रामाची मान सरळ आणि सीता मातेचा घुंगट नेहमीप्रमाणे. तेव्हा लोकांना कळलं हे काय आहे, ही सत्य घटना आहे. आत्ताची 85 सालची घटना आहे. काय आहे पहा, भक्त कसे एक एक असतात भरलेले पक्के. असं नातं लावून घ्या 24 तास, नाही तर 1-2 एक तर साधना तरी करा, नाही तर भगवंताशी नातं लावून घ्या. मी तुमचा आहे, बस मला माहित नाही,
माझे सगळे लाड तुम्हाला पुरवावेच लागतील. नाही काय म्हणता, पुरवावेच लागतील. मी तुमचा आहे ना, कोणाच्या बरोबरवर बसलेलो आहे. मी हे करूनच सांगतोय. आपल्याला त्यांच्याशिवाय कोण आहे? करा की आरडाओरडा त्यांच्यावर. नाही कोण म्हणतो? नाही पटलं तर आरडाओरडा करायचा, द्यायचे 4 शिव्या चांगल्या हाडून, आणि संध्याकाळी मग सगळं व्यवस्थित झालं किंवा आपलं काही चुकल्याकडे जाते. सॉरी आता मी बोलला, आता ऐक, आता तू नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार? वर असं नाही का, वर बोलावं की असं. अहो तो आपलाच आहे ना. कोणाचा आहे तो? आपलाच आहे ना. आपलं जसं प्रेम तो घेतो ना, तसं आपल्या सगळ्या प्रकारचं तो झेलतो. बरं सगळं त्याला बरं वाटतं की हा माझा आहे, असं वाटतं त्याला माझा आहे. महाराजांना विचारलं, महाराज अहो एवढं तुम्ही लोकांना कळवळून सांगता, कोणी तुमचं ऐकत नाही, तुम्हाला म्हणले त्रास नाही होत का या गोष्टीचा? काय म्हणले? ते लहान मूल असताना म्हणाले, ते आईच्या अंगावर पीत असतं आणि पिताना आईला लाथा पण मारत असतं. तेव्हा आईला जशा प्रेमाने गुदगुल्या होतात, आनंद होतो, तसं म्हणाले मला माझ्या माणसांच्या बाबतीत होतं. मी सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत. त्या म्हणला, हे आहे महाराज, हे आहेत सद्गुरू. लक्षात आलं? म्हणून आपण संसारी आहोत ना, आपल्याला तो आपलेपणाच जमणार आहे. आपलेपणाच जमणार आहे. आणि ते खूप मोठं साधन आहे. देवाशी आपलेपण लावून घ्यावं काहीतरी. आणि मी तुझा आहे, मी तुझा, आणि तू माझा आहेस, बस मला माहित नाही. हट्टीपणा करावा ना देवाशी. हे बघा, हे जे गुण आहेत ना, रागीटपणा, हट्टीपणा, हे सगळं प्रपंचात न वापरता परमार्थात वापरा, तो तुमचा मोठा सद्गुण होईल. अहो सगळे संत हट्टीच होते. तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर महाराज काय कमी हट्टी होते का? लोक दगड मारायचे तिथेच उभे राहायचे. अरे लागेल ना माऊली, तुम्हाला मारू देत ना, त्यांचं प्रारब्ध नष्ट होईल म्हणाले, मी बसलोय. अहो लागेल, त्यांना उचलून निवृत्तीनाथ कडेवर घेऊन जायचे त्यांना बसलो. एकदा तर रागावून ते दरवाजे बंद करून बसले होते. ताटी उघडा ज्ञानेश्वर, मुक्ताबाई. काय आहे पहा, काय कमी हट्टी होते संत. प्रचंड. आपण आपले हट्ट काहीच नाहीयेत, एवढे हट्ट होते संतांचे. पण त्यांनी ते सगळे हट्ट कुठे लावले? भगवंताच्या बाबतीत लावले. म्हणून ते संत झाले. आणि मग त्या हट्टीपणाचं रूपांतर इतक्या प्रेमात होतं की जो समोर येईल त्यांना भगवंत दिसतो आणि ते प्रेम लुटवतात, अक्षरशः प्रेम लुटवतात. भक्ती सोपी आहे एका अर्थाने, आपल्यासारख्या प्रापंचिकांना सोपी. आपण सगळ्यांचीच भक्ती करतो, बायकोची करतो, नवऱ्याची करतो, मुलांची भक्ती करतो, नाही का करत? भक्ती म्हणजे काय? अटॅचमेंट. भक्तीचा सरळ अर्थ काय? अटॅचमेंट आहे. बायकोची अटॅचमेंट आहे, नवऱ्याची अटॅचमेंट आहे, मुलांची अटॅचमेंट आहे. मुलांची सेवाच करतो, सकाळी डबा भरणं, अमकं करणं, तमकं करणं, ही भक्ती झाली. नवऱ्याचा डबा करणं, त्याला काय लागेल ते त्यांना भक्ती झाली. बायकोला दिवाळीला काय लागतं काय नाही, किंवा घरात काय लागतं काय नाही पुरवणं, ही भक्तीच झाली. सगळ्यांची भक्ती करायला आपली सवय आहे. ऑफिसमध्ये बॉसची भक्ती करणं सवय आहे, करावी लागते ती. इलाज नसता जबरदस्तीची का असेल, आपण भक्ती करावी लागते. हीच भक्ती भगवंताला लावा. अष्टप्रहर त्याची सेवा करा, त्याच्याशी बोला, त्याच्याशी गप्पा मारा, त्याचं नामस्मरण करा, त्याला नैवेद्य करा, सगळं त्याच्या अवतीभोवती सांगत राहा. सारखं त्याच्या डोक्याशी कटकट 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 करत राहा. एक दिवस तुम्हाला बस असं म्हणाल तरी त्याला प्रगट व्हायला लागेल. आणि तो प्रगट झाला की तुमचं काम झालं. पण गंमत अशी आहे, तो बस म्हणून ते येऊ दे. कारण त्याला आपल्याला तद्रूप करून घ्यायचं असतं. कटकट करता करता तो भगवंतच होऊन जातो. कसा? एकदा मिठाच्या बाहुलीने ठरवलं की नदीच्या पाण्यामध्ये मी आंघोळीला जाणार आहे, त्या नदीच्या भेटीला मी जाणार आहे, आणि म्हणून ती गेली. बघा येईल का परत? मिठाची बाहुली आंघोळीला गेली, नदीला भेटायला गेली, येईल का परत? तसं तुम्ही कुठल्याही स्वरूपाने भगवंताशी अटॅच व्हा. तुम्ही पूर्वीचे जे असाल ते परत येणार नाही. नवीन भगवत स्वरूप होऊनच परत या. एक तरी सद्गुण घेऊनच तुम्ही परत या. भगवंत तुम्हाला भगवत स्वरूप केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली प्रत्येक गोष्टीची धाव त्याच्याकडे असते पाहिजे. भक्ती 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 भक्ती. काय करायचं? ज्ञान. आणि काय करायचं? ते वैराग्य. सगळं भगवंत बघून घे. तुम्ही बघा हो, ते ज्ञान वैराग्य आम्हाला काही अक्कल नाही, ते तुम्ही बघून घ्या, आम्हाला काही समजत नाही. आम्हाला तुमची भक्ती तेवढी कळते. मुक्ती द्या नाही तर नका देऊ, आम्हाला काही गरज नाही, आम्हाला तुमचे चरण सोडायचे नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला बाकी काही नाही, तुझं गुणगान गाणार आम्ही मस्त. अहो काय आपले महाराष्ट्रीयन संत एक जबरदस्त होते हो.
कोल्हाळ करायचे, गोंधळ घालायचे, नुसता वाळवंटात जाऊन नुसता दंगा असायचा या संतांचा. बघा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नंतर आधी ते ज्ञानेश्वर महाराज जेव्हा 18 पगड जातीच्या मध्ये संत सेना नावी होते, सावता माळी होते, नामदेव महाराज होते. हे नसते दंडी पिटी भावे चौखा मेळा, अगदी बेहोश असल्यासारखे पांडुरंग पांडुरंग, नुसतं कीर्तन 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 कीर्तन, वाळवंटावर सगळे जमायचे. बघा काय आनंद होता. गोपी आहेत ह्या सगळ्या, गोप आहेत हे सगळे. कसं कसं त्यांना भगवंताचं दर्शन, तो भगवंत देऊळ सोडून वाळवंटात जायचा. त्यांची भक्ती घेण्याकरता, त्यांचं प्रेम घेण्याकरता. काय प्रेम करत असतील भगवंतावर. प्रेम असं करा ना महाराज, ज्याच्यावर प्रेम करतोय त्याची गरजच असतं का म्हणे. मी काय म्हणतोय बघा, प्रेम असं करा की ज्याच्यावर प्रेम करतो तो असला काय नसला काय फरक पडत नाही, आमचं प्रेम जिवंत आहे, शेवटपर्यंत प्रेम करत राहणार. तुम्हाला भुलून तो येईल तुमच्याकडे, आणि नाही आला तर भगवंत त्याचं रूप घेऊन तुमच्याकडे येईल. कारण ते प्रेम इनडायरेक्टली कोणाला पोचतंय, भगवंताला. मग जर डायरेक्ट भगवंतावर प्रेम केलं तर गोलोक धाम, आनंदी आनंद, शाश्वत भक्ती केल्याचं फळ भगवत दर्शन. म्हणून भक्ती, सारखी भक्ती करायला पाहिजे. म्हणून नारद मुनी म्हणाले इथे काही तुझं काम नाहीये ज्ञान आणि वैराग्याचं, इथे भक्तीचेच सगळे ग्राहक आहेत. म्हणून तू तरुण झालीस, तुझी मुलं म्हातारी झाली, मी प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी त्या ज्ञान आणि वैराग्याला हाका मारल्या. मांडीवरती जे वृद्ध पुरुष झोपले होते की ज्ञाना उठ, वैराग्या उठ, असं म्हणून त्या दोघांना काही जाग नाही आली. मग त्यांनी भगवद्गीतेचे श्लोक म्हटले, मग त्यांनी वेदांताच्या वाणीचा घोष केला. कशानेही त्यांना जाग आली नाही. त्याला प्रश्न पडला, आता काय करायला पाहिजे. आकाशवाणी झाली, हे नारद महामुनी, आपण सर्व समर्थ आहात, आपण परमश्रेष्ठ भक्त आहात, आपण सत्संग करावा, संतांच्या संगतीत जावं, संत आपल्याला याचा उपाय सांगतील. सत्संग किती श्रेष्ठ आहे बघा. नारद महामुनी देवर्षी आहेत, ते म्हणजे साधू, ऋषी, राजर्षी, त्याच्यानंतर तुमचे ब्रह्मर्षी, आणि मग देवर्षी. मध्ये महामुनी पण आहे, मुनी आणि महामुनी, मग ब्रह्मर्षी आणि मग देवर्षी. अशा देवर्षी नारदांना सुद्धा सत्संगची गरज पडते. ते नित्य सत्संग करत असतात. गरज पडते नव्हे, ते नित्य सत्संगच करत असतात. आणि म्हणून ते त्या पदवीला आहेत, म्हणून ते त्या आनंदामध्ये आहेत. तसं नारद मुनींनी त्या आकाशवाणीला नमस्कार केला आणि ताबडतोब सत्संग करायला बाहेर पडले. अनेक संतांना भेटले, संतांकडे चौकशी केली, पण त्यांना उत्तर अजून मिळालेलं नव्हतं. त्यांना असं वाटलं तप केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही, म्हणून आपण तप करायला लागेल. म्हणून तपाचा संकल्प केल्याबरोबर समोरून 4 लहान बालक, तेजपुंज अशा स्वरूपातले 4 ऋषी त्यांना प्रगट झालेले दिसले. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन नावाचे हे ऋषी. दिसायला 4-4 वर्षाच्या बालका एवढे, पण स्वरूप दाढी-मिशा वाढलेल्या, म्हणजे हजारो वर्षापूर्वीचे असे ते त्याचं असे ते ऋषी होते. ते तिथे आले. तुम्ही म्हणाल हे कसं काय. वृत्ती बालकासारखी आणि ज्ञान हजारो वर्ष जुनं, म्हणून ते दाढी वगैरे असं. लक्षात आलं. परमार्थ करणारा कसा असला पाहिजे, ज्ञानाने वृद्ध आणि वृत्तीने बालक. आपला गोंधळ काय आहे, ज्ञानाने बालक आणि वृत्तीने वृद्ध. म्हणून आपलं साधत नाही. गप्पा ठोकायला अगदी म्हाताऱ्या माणसासारख्या गप्पा ठोकू आपण, काय अगदी आपल्याला, आणि प्रत्यक्षात 0. आपली वृत्ती मोठी असते. म्हणून ज्ञान मोठं असावं, वृत्ती बालकासारखी. बालक म्हणजे अहंकार नाही. वृत्ती कशी असायला पाहिजे, बालकासारखी. ते आले त्या ठिकाणी आणि नारद मुनींना त्यांनी प्रश्न केला, नारद मुनी इथे कुठे तुम्ही. मग त्यांनी घडलेली सगळी घटना सांगितली. म्हणजे सोपा उपाय आहे. तुम्ही नाही का व्यास महर्षींना असंतोष झाला होता तेव्हा जे सांगितलं होता तोच उपाय आहे. कलियुगामध्ये कोणीही कितीही त्रस्त असला तरी त्या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे, श्रीमद भागवत सप्ताह यज्ञ, 7 दिवसाची कथा. कुठचेही प्रश्न असू देत निघतात. आता आपल्याला 1000 वेळा भागवत ऐकायला लागतंय, कारण कलियुग इतकं भयंकर आहे. इथून बाहेर पडलात ना की हे सगळं नाहीचं होतं साधारणपणे. लक्षात ठेवू शकलात तर फार चांगलं आहे, पण परिणाम होत नाही. तर हे आहे कली वाढलेला. आणि दुसरं, तास कमी असतात आपले.
कलियुगामध्ये त्यांनी ज्या कथा ऐकल्या आहेत ना त्या 12-12 तासाच्या 8-8 तासाच्या आहेत. मला आठवतंय आमची आजी सकाळी 6ला जे सत्संगला बसायची ते दुपारी 12 वाजता सत्संग पूर्ण व्हायचा, 12 वाजता डबा खायच्या आणि 1-2 वाजेपर्यंत विश्रांती असायची आणि मग 2 ते 3 भजन असायचं, 3 वाजता पुन्हा सत्संग चालू व्हायचा, तो रात्री 8 वाजेपर्यंत असायचा. हीच भागवत कथा जी आता मी सांगतोय. किती तासाचं होतं? आता 3 तासावर आलंय आणि आता आपलं 2 तासावर आलंय. हे जसं जसं कमी होतंय तसं तसं समस्या वाढत आहेत. म्हणून मी काय सांगतो, चला ठीक आहे 2 तासावर आलाय ना, रोज सत्संग करा, एकही दिवस विना सत्संग घालवू नका, तर आपल्या मनाचं स्थैर्य राहील. तर ऋषी म्हणाले श्रीमद भागवत सप्ताह करा यज्ञ. तेव्हा नारदाने हात जोडले. नारद काय म्हणाले की तुम्ही भगवान श्रीहरीला शरण असता, श्रीहरीचे मोठे भक्त आहात आपण सगळे, आणि श्रीहरी शरण महामंत्र नेहमी आपल्या मुखात असतो. भगवंताचे गुणगान गाणे, त्यांच्या कथा करणे हे आपलं आवडतं काम आहे. आपणच का नाही कथा करत? त्यांना आनंदच झाला, त्यांना तेच पाहिजे होतं. मग त्या ठिकाणी एक सुंदर जागा पाहिली आणि त्या जागेवरती 4ही ऋषी कथा सांगायला बसले. नारद खाली बसले मुख्य श्रोता म्हणून, आणि अनेक ऋषी त्या ठिकाणी दाटी झाली, गर्दी झाली, कारण आता भागवत सप्ताह सुरू होणार आणि भागवत कथेला प्रारंभ होणार. तेव्हा पोथीला त्यांनी नमस्कार केला. सनकादिक ऋषींनी पहिलं पान उघडलं भागवत कथेचं. उघडल्या बरोबर समोरून चिरतरुण झालेली भक्ती, ज्ञान आणि वैराग्य धावत धावत आले आणि कथेच्या पहिल्या रांगेत येऊन बसले. नारदांना एवढं आश्चर्य वाटलं, पहिलंच पान उघडलं आणि तरुण झाले सगळे, अख्खी कथा तर बाकी आहे, हे काय रहस्य आहे? तेव्हा सनकादिक मुनी असं म्हणतात, महामुनी हे जे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आहेत ते दुसरीकडे कुठे आहेत? हे त्या पोथीतच आहे. पोथी उघडली म्हणून ते बाहेर आले त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपात. म्हणजे कळलं, भागवतामध्ये ज्ञानही आहे, भक्तीही आहे आणि मुक्तीही आहे, वैराग्यही आहे, सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. असं हे महत्व आहे भागवत कथेचं. आणि भक्तीचं दुःख भगवंतानी नारद मुनींनी बाहेर केलं, बाहेर काढलं त्या दुःखातून भक्तीला. आणि मग सप्ताह पूर्ण झाला, सगळे आनंदात मग्न झाले, भजन करायला लागले. भगवंतही आपल्या विमानात बसून खाली आले, तेही भक्तांबरोबर भजन करू लागले आणि सगळ्यांना घेऊन वैकुंठाला निघून गेले. इथे नारद महामुनींनी भक्तीचं दुःख दूर केल्याची जी कथा आहे ती या ठिकाणी पूर्ण होते. पुढे आहे गोकर्ण महात्म्य. पटापटात जायला गेली. गोकर्ण महात्म्य. तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा ब्राह्मण, धुंदुली नावाची त्याची बायको. दोघांनाही संतान नव्हतं, पण प्रचंड श्रीमंत होते. दान वगैरे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. अन्नदान, अंकदान, गायीदान, गोदान, सगळ्या प्रकारच्या, अगदी सोनं चांदी सगळं ते वाटत असत, पूजा अर्चा करत असत, सगळं खूप व्रत वैकल्य सगळं चालू होतं. ती जी धुंदुली होती ना ती थोडी कजाक होती, भांडण बिंडण करण्यात पटाईत होती अगदी, पण संसार कामामध्ये चांगली होते. पण त्याला संतान नव्हतं, एकही संतान त्याला नव्हतं. त्यामुळे आत्मदेव दुःखी असायचा की आपल्याला संतान नाहीये, संतान नाहीये. तेव्हा वैतागून जीव देण्याच्या विचाराने तो जंगलात गेला आणि एका ओढ्याच्या काठी बसला की आता जीव जगण्यात काही अर्थ नाहीये, संतानहीन जीवन काय कामाचं, म्हणून तो तिथे जाऊन बसला. तिथे एक साधू पाणी पिण्याकरता आले. त्या साधूचे चरण त्यांनी पकडले, म्हणले मला संतान नाहीये, आपण काही करा, कृपा करा, पण मला संतान द्या, कारण संतानहीन जीवनाचा धिक्कार असो. तो साधू काय म्हणला, मूर्ख आहेस म्हणले, संतान नाहीये ही भाग्याची गोष्ट आहे म्हणाले. ज्यांना संतान आहे त्यांना जाऊन विचारा ते सुखी आहेत का, सगळे सांगतील सगळे रडत आहेत म्हणले. एकही म्हणणार नाही की आम्ही आनंदात आहोत, सगळे रडत आहेत म्हणाले, कोणी सुखी नाहीये. त्या सगर राजाला 100 मुलं होती, केवढा दुःखात पडला, 100च्या 100 मुलं मेली त्याची. त्यांची 2-3 कथा त्यांनी सांगितल्या की आहे तीच परिस्थिती आपल्याकरता चांगली असते. आपण भविष्याचे लेख बदलण्याचा प्रयत्न कधी करू नये. दैव ते उलथवून लावतं, आहे त्यात समाधान मानायला शिका. तुमच्याकरता हे जे प्लॅनिंग असतं ना हे भगवंताचंच असतं. जे आहे त्यात समाधान माना. 2च मुलं का, त्याची इच्छा. एकही पोरग नाही, त्याची इच्छा. 10 मुलं का, त्याची इच्छा. हे सगळं त्याच्या इच्छे, तुमच्या चांगल्यासाठीच असतं ते. आपण काहीतरी एक्स्ट्रा मागून घेतो आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो. लक्षात ठेवा. तेव्हा तो म्हणला नाही नाही, ते काय मला तत्वज्ञान तुम्ही सांगू नका. कोण म्हणतोय, आत्मदेव. मला पोरगं पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा ते साधू काय म्हणाले, अरे एका जन्मात काय, पुढल्या 7 जन्मात तुला पुत्रप्राप्ती नाहीये,
त्या भानगडीत पडू नको. खरोखर पुत्र मोहामध्ये काही सुख नाहीये, कशामध्येही सुख नाहीये. धृतराष्ट्राला किती मुलं होती, सुखी होता का तो? बरं झालं म्हणला शेवटी. काय म्हणलं? बरं झालं मला डोळे नाहीयेत, यांचे वध मला डोळ्यांनी दिसले नाहीत. पांडवांना मुलं होती, सुखी झाले का पांडव? त्यांच्या देखत मेली सगळी पोरं. राजा दशरथ स्वयमेव भगवान, मुलं होती ना त्यांची, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सुखी होते का राजा दशरथ? काय झाली अवस्था? कौशल्या माता सुखी झाली? काय झाली अवस्था बघा. देवकी वसुदेव भगवान श्रीकृष्ण सुखी होते का? सुखी झाले? किती वर्ष काढली मुलाच्या विना, आणि कुठे काढली? तुरुंगात. यशोदा मैया नंद बाबा सुखी होते का? जोपर्यंत कन्हैया होता तोपर्यंत. कन्हैया मथुरेत आल्यावर अख्खा आयुष्य दुःखात काढलं. कुठल्या भ्रमात आहात महाराज? ह्या आपल्या कल्पनाच असतात की अमुक एक गोष्ट मला मिळाल्यावर मला सुख होईल. जर तुम्हाला सुख होणार असतं ना तर भगवंताने ते आधीच तुम्हाला दिलं असतं. ते होणार नाहीये म्हणून तो देत नाहीये. नुसतं मुलाचंच नाही म्हणत मी, सगळ्या गोष्टी ज्या आपल्या प्रपंचात नाहीये त्या आपण मागतो ना, त्या नाहीयेत ना, हे तुमच्यावर भगवंताचे उपकार आहेत. ते जर तुमच्याकडे आले ना तर जीवन उद्ध्वस्त होईल. म्हणूनच तू येत नाहीये. म्हणून भगवंताकडे काही मागायचं झालं ना, भगवंतच मागा, तूच पाहिजेस, बस, बाकी काय नाही, तूच पाहिजेस. तो आला की सगळी समृद्धी आली. हो म्हणजे काय? समाधान, आनंद. तसं त्याला पुष्कळ पद्धतीने समजावून सांगितलं. साधूने त्यांनी काय ऐकलं नाही, साधूचे चरण घट्ट धरून ठेवले. तेव्हा त्या साधूने एक फळ मंत्रून त्याला दिलं की हे बायकोला जाऊन खाऊ घाल, आणि अटी सांगितल्या. एक वेळ जेवायला पाहिजे, जमिनीवर झोपायला पाहिजे, आणि सत्संग करायला पाहिजे, आणि मौन बाळगायला पाहिजे, हे सगळं सांगितलं. त्याने जाऊन बायकोला सांगितलं. बायकोने काही ऐकलं नाही. हो हो त्याच्यासमोर म्हटली. आणि नंतर आपली बहीण राहत होती शेजारच्या गावात, तिकडे गेली, बहिणीला सगळं सांगितलं. बहिणी काय म्हटली? कुठे एवढं सगळं करत बसते? हे बघ, तू असं कर, तू गर्भवती असल्याचं सोंग घे. मी गर्भवती आहेस आता. तू जर काही पैसे माझ्या नवऱ्याला दिले तर माझा नवरा हे मूल तुला देऊन टाकेल. तू घेऊन जाऊन दाखव माझंच पोरगा आहे म्हणून, माझ्याकडे राहायचं, काय फरक पडतो? अगं पण म्हणले मला दूध कसं येईल? सांग नवऱ्याला, अशक्तपणामुळे मला काही दूध येत नाही, पण माझी बहीण गर्भवती होती, तिचा गर्भ गळाला, पण तिला दूध येतंय, तर तिने आपल्या मुलाला पाजलं तर चालेल का? तो होच म्हणेल, मीच माझ्या मुलाला दूध पाजून जाईल. म्हणले काय प्रश्न आहे? कुठे डोकं चालतं? कसं षडयंत्र. ते म्हणजे ठीक आहे चालेल. म्हणले या फळाचं काय करू, देऊ का फेकून? नाही, साधूची दिलेलं फळ आहे ना, परीक्षा करूया ना त्या साधूची. महाराज, साधूची परीक्षा वेगळ्या पद्धतीने करायची असते. अशा पद्धतीने साधूची परीक्षा करायची असते. काय करायचं म्हणले? गाईला खाऊ घाल तुझ्या, बघूया म्हणलं काय होतं. तिने त्याप्रमाणे घरच्या गाईला ते फळ खाऊ घातलं. इथे त्या धुंदुलीच्या बहिणीला पोरग झालं, पैसे दिले, ते पोरग घरी आणलं, आणि आपलंच पोरग आहे म्हणून आत्मदेवाला सांगितलं, आणि त्याचं नाव धुंदुकरी असं ठेवलं. आणि मुलगा झाला म्हणून त्याला आनंद झाला, गावात साखर वाटायला लागला. एवढ्यात 3 महिन्यांनी बरोबर त्या गाईलाही मनुष्यकृती मुलगा झाला. सगळं गाव बघायला आला की गाईला मनुष्यकृती मुलगा, गाईला मनुष्यकृती मुलगा. काय झालं? मनुष्यासारखा मुलगा झाला, पण त्या मुलाचे कान गायीसारखे होते म्हणून गोकर्ण असं त्याचं नाव ठेवलं. आता हा जो धुंदुकारी होता तो सर्व व्यसन संपन्न आणि अतिशय दुष्ट होता. सगळ्यांना दुःख द्यायचं, भांडाभांडी करायची, गावामध्ये घरातला लोकांच्या घराला आगी लावायच्या, मुलं घ्यायची, खेळायला विहिरीत ढकलून द्यायची, असले घाणेरडे प्रकार करायचा. आणि गोकर्ण जो होता महाज्ञानी, कारण गायीच्या ठिकाणी सगळ्या अटी पूर्ण झाल्या होत्या बघा. ती जमिनीवरच झोपायची, एक वेळच खायची, मौनातच असायची, आणि भगवंताची प्रिय होती. झालं ते. त्यामुळे गोकर्ण महाज्ञानी झाला. एक दिवस वडिलांना भरपूर मारले धुंदुकारीने, कारण त्याला जुगाराची आणि सगळी सवय होती. पैसे द्या पैसे द्या म्हणून नाही ऐकलं, बापाला भरपूर मारलं. वडील रडायला लागले आणि गोकर्णाजवळ आले आणि म्हणले, गोकर्णा मला काहीतरी मार्ग दाखव, त्या साधूने सांगितलं होतं ते बरोबर होतं, पुत्रप्राप्ती होऊन कोणीही सुखी होत नाही, मी चुकलो होणार. तेव्हा गोकर्ण काय म्हणला, काही हरकत नाही बाबा, आता तरी कळलं ना. कळलं नाही आणि केलं नाही तर गुन्हा नाही, कळल्यानंतर करत नाही तर गुन्हा आहे. कळलं ना संसार दुःखमय आहे, जा सर्वसंग परित्याग करा, जा जंगलामध्ये. आणि श्रीमद भागवताचा दशमस्कंद जिथे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे 100 पारायण करा, काम होईल. गेले आत्मदेव.
जंगलात गेले, 100 पारायण केली, विमान आलं, मुक्ती मिळाली महाराज. आता उरली आई. त्या धुंदुकरांनी आईला भरपूर मारलं आणि धमकी दिली, संध्याकाळपर्यंत पैसे नाही टाकले तर तुझा जीव घेईन. तिने घाबरून विहिरीत उडी मारून जीव दिला. ती गेली. आई वडील दोन्ही गेले म्हटल्यावर गोकर्णला पण तीर्थयात्रेला निघून गेला. हा शेवटी आई गेल्यावर घरी आला. आता घरात कोण नाही आला बघायला. 5 वेश्यांना घेऊन घरात आला आणि त्यांचे लाड पुरवायला गेला. सगळा पैसा जेवढं असेल सगळं त्यांच्यावर खर्च केलं. त्याच्याकडचे पैसे संपले. मग आता यांना पुरवायचं कसं? यांना पुरवल्याशिवाय या टिकणार नाही. म्हणून गावात चोरी मारी करायचा, सगळं धन घ्यायचा आणि आणून त्यांना द्यायचा. त्या वेश्याने असा विचार केला, असाही ह्याला राजा दंड देईलच, हा सापडला ना तर याला फाशीत देणार आहे. त्यापेक्षा आणि ते धन पण जप्त करेल जे आत्ता मिळालंय. त्यापेक्षा आपणच याला मारून टाकूया आणि हे धन घेऊन जाऊया. म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला खाटेला बांधला आणि जळते निखारे टाकून तोंडावर तडफडून त्याला मारला. तो मेला महाराज. आणि या धन घेऊन पळून गेला. बरं, त्याची काही कर्म चांगली नव्हती, त्यामुळे तो पिशाच्य योनीला गेला. पहिली प्राप्त होणारी पिशाच्य योनी म्हणजे धुलीकण. एवढ्या कणा एवढा असतो तो. वारा आला की आपटतो इकडे तिकडे, तहान भूक व्याकुळ झालेला असतो. तशा पद्धतीने तो गेला. काही वर्षांनी गोकर्णाला कळलं की आई वडीलही गेले, त्यांनी हा धुंदुकारी पण गेलाय. त्यांनी सगळ्या ठिकठिकाणी श्राद्ध घालत तो एक दिवस आपल्या घरी आला आणि खाट टाकून झोपला. संध्याकाळची वेळ होती. चित्रविचित्र आवाज यायला लागले. म्हणून त्याने उठून पाहिलं तर समोर एक विचित्र आकृती उभी होती आणि त्याला काहीतरी करून सांगत होती, हावभाव. त्याला कळलं गोकर्णाला की हा कोणीतरी विचित्र गती प्राप्त झालेला जीव आहे. म्हणून त्याने आपल्या कमंडलूतून पाणी काढलं, मंत्र म्हटला, त्याच्या अंगावर शिंपडलं. शिंपडल्याबरोबर त्याचं थोडंसं पापाचं परिमार्जन झालं आणि त्याला वाणी फुटली आणि तो म्हणाला, बंद हो, मी धुंदुकारी आहे. मी काही चांगली कर्म केली नव्हती म्हणून मी पिशाच्या योनीला गेलो, पण मला फार त्रास होतोय. कृपा करून मला या योनीतून तू बाहेर काढ. तहान भुकेने मी व्याकुळ आहे बाबा, मला बाहेर काढ. तेव्हा तो काय म्हणतो, अरे मी तुझं श्राद्ध घातलंय. जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहे सगळ्या तीर्थक्षेत्राला मी तुझं श्राद्ध घातलंय. एवढंच नव्हे, ज्याची मुक्ती कशाने होत नाही त्याच्या गयेला जाऊन श्राद्ध घातलं तर त्याची मुक्ती ताबडतोब होते. अशा गयेला सुद्धा जाऊन मी तुझं श्राद्ध घातलेलं आहे. तुझी मुक्ती व्हायलाच पाहिजे होती. ऐका, फार महत्वाचं आहे. तो काय म्हणला धुंदुकारी, बंधो, अशी एक काय हजारो शेकडो गया श्राद्ध घातलंच तरी माझी मुक्ती होणार नाही, कारण माझी पापच एवढी जास्त आहेत. अरे बापरे. कारण शास्त्र नियम असा आहे की गया श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती कशानेच होत नाही रे बाबा. का कृपा कर, पण काहीतरी उपाय कर. दुसऱ्याच दिवशी सगळ्या लोकांना गोकर्णाने घेतलं. बरोबर, गोकर्ण आलाय म्हणून सगळे गावातले पंडित भेटायला आले. शास्त्र चर्चा झाली. सकाळपासून दुपारपर्यंत शास्त्र चर्चा झाली. काहीही उपाय निघाला नाही. सगळ्यांनी सांगितलं, गया श्राद्धाने ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती कशानेही होत नाही, नाही 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 नाही. गोकर्ण थोडासा उदास झाला. तेवढा तिथे एक वृद्ध ब्राह्मण होता. तो काय म्हणाला, काळजी करू नको गोकर्णा, तुझ्याकडे सिद्धी आहे. या सर्व जगताचे व्यवहार ज्याच्या साक्षीने चालतात तो सूर्यनारायण. त्या सूर्यदेवाची गती थांबव आणि त्यालाच प्रश्न विचार, त्याच्याकडे उत्तर 100% आहे. त्याप्रमाणे मंत्र म्हटला, सूर्यदेवाची गती थांबवली. सूर्यदेव प्रकट झाले. सगळ्यांनी नमस्कार केला आणि सूर्यदेवाला प्रश्न विचारण्यात आला की याची मुक्ती कशाने होईल. सूर्यनारायण हसले. सूर्यदेव हसले आणि काय म्हणाले, गोकर्णा, ज्याची मुक्ती कशानेही होत नाही त्याची मुक्ती गया श्राद्धाने होते. आणि शेकडो हजारो लाखो गया श्राद्ध घालून सुद्धा ज्याची मुक्ती होत नाही त्याची मुक्ती 7 दिवस भागवत सप्ताह केल्याने होते. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. हे भागवत कथेचं महात्म्य. ताबडतोब दुसऱ्याच दिवशी संकल्प केला भागवत सप्ताहाचा. सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये पत्र पाठवली. सगळे लोक आले, गर्दी झाली आणि भागवत सप्ताहाला सुरुवात झाली. सांगायला गोकर्ण स्वतः बसला आणि समोर गावातला एक ब्राह्मण मुख्य श्रोता म्हणून बसवला आणि कथा सुरू झाली. कथा सुरू झाल्याबरोबर ती चालली होती धुंदुकारीसाठी. आता त्याला बसायला जागा कशी, आला आणि वारा आला की उडून जाईल, कथा ऐकायला कशी मिळेल. पण बघा, ज्याची इच्छा असते ना कथा ऐकायची त्याची व्यवस्था आपोआप होते. भगवंत ती व्यवस्था करीत असतो. त्याप्रमाणे तो आल्याबरोबर त्याला बाजूला 7 वेळूच्या काठ्या दिसल्या. त्या काठ्यांमध्ये असे छोटे 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 छिद्र असतात. 7 काठ्या ठेवलेल्या होत्या. तो 7व्या काठीमध्ये जाऊन बसला त्या छिद्रात आणि पूर्ण पहिल्या दिवशीची कथा झाली. आणि पहिल्या दिवशीची कथा झाल्यानंतर पहिली गाठ फुटली.
दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशी तिसरी फुटली. 7 दिवसाची कथा पूर्ण झाल्यानंतर सगळ्या गाठी फुटल्या. एक दिव्य सत्पुरुष त्याच्यातून बाहेर आला. भगवंतासारखा दिसत होता. नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळं पितांबर नेसलेलं, शंख चक्र गदा पद्म सुंदर असा दिसायला लागला. सगळ्यांना वाटलं भगवंत प्रकट झाले म्हणून सगळे उठून नमस्कार करायला लागले. तेवढ्यात आवाज आला, बंद हो, मी धुंदुकारी आहे, भगवान नाही आहे, मी धुंदुकारी आहे. तू केलेल्या 7 दिवसाच्या भागवत सप्ताहामुळे माझे सगळी पाप जळून भस्म झाली आणि मला भगवंताने त्याची स्वरूपता मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे आणि आता सायुज्यता मुक्ती मला मिळणार आहे. मला घ्यायला विमान येतंय. ते पहा, सत्संगाचं भरपूर वर्णन त्या ठिकाणी यांनी केलेलं आहे धुंदुगारीने, की सत्संग किती महत्वाचा आहे, भागवत सप्ताह किती महत्वाचा आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि तेवढ्यात भगवंताचं विमान आलं. त्यामध्ये नंद आणि सुनंद नावाचे भगवंताचे 2 सुंदर असे पार्षद होते. त्यांनी गोकर्णाला नमस्कार केला, धुंदुकारीलाही नमस्कार केला. ते म्हणाले, भगवान तुम्हाला घ्यायला विमान पाठवलंय. किती कमालीचा पापी होता तो, पण भागवत ऐकल्यानंतर किती शुद्ध झाला की भगवंताचे पार्षद देखील त्याला नमस्कार करतायत. तेव्हा तो विमानात जाऊन बसला. विमान वर जाऊ लागलं. तेवढ्याच गोकर्णाने थांबवलं की थांबा थांबा, नंद सुनंद थांबा. सगळ्यांनी भागवत ऐकलेलं आहे, मग त्याला एकट्याला तुम्ही कशी काय मुक्ती देता, मग या बाकीच्या सगळ्यांना का नाही? ते म्हणले, ऐकण्यात भेद आहे. कसं ऐकायला पाहिजे ही व्याख्या आहे. आता ऐका, श्रवणम पहिली भक्ती आहे ना, श्रवण भक्ती. कसं ऐकायला पाहिजे ते काय म्हणतात, नंद सुनंद याने कसं ऐकलंय? 7 दिवस एकाच जागेवर बसून होता, हल्ला नाही, घरी गेला नाही. आपण इथे असं करू नका, नाही तो प्रश्न निर्माण होईल. सांगतोय हे जेव्हा मोठे आपले पंडाल असतात ना, मोठ्या मोठ्या कथा असतात ना, तिथे खरी कथा ही अशीच असते. पंडाल असतो आणि तिथे सगळ्या येणाऱ्यांची व्यवस्था केलेली असते. व्यवस्था म्हणजे कॉट बीट नाही हो, असेल पडेल तिथे झोपून राहायचं. अशा पद्धतीने सगळी व्यवस्था असते. ती खरी उच्च कथा आहे, मस्त. ते तर काय जबरदस्त काम असतं. तिथे खरोखर भगवंत असतो त्या ठिकाणी. इथेही आहेच, पण तिथे प्रत्यक्ष अनुभवाला पण येईल तुम्हाला. दिव्य काम असतं ते. 7 दिवस तो कुठेही हल्ला नाही, त्याच ठिकाणी बसून होता. दुसरं, 7 दिवस त्याने काहीही खाल्लं नाही आणि प्यायलं नाही. उपवास, कारण त्याला सुटायची तडफड होती त्या योनीतून. लक्षात घ्या, तळमळ गेल्याशिवाय कथा कशी आज जाईल? भरल्या पोटी कथा ऐकायला बसलो तर झोपच येईल. उपवास, तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजे काय आहे? कुठलीही तपश्चर्या तुम्ही काढून बघा, तपश्चर्या म्हणजे उपवास. नुसता उपवास नव्हे, भगवंताचं स्मरण त्यावेळेला ठेवा. तसं 7 दिवस त्याने काही खाल्लं नाही. तिसरं, अखंड 7 दिवस जप चाललेला होता मुखाने. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण चाललेलं होतं सारखं. ओम नमो भगवते वासुदेवाय, जय श्रीकृष्ण. आणि चौथं, गोष्टी लक्षात येत आहेत ना मी काय सांगतो, श्रवण कसं असतं. चौथं, आजची कथा ऐकली की दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याच कथेचा विचार डोक्यात चालू होता. दुसऱ्या दिवशीची कथा झाली की त्याच दिवसाच्या 2 दिवसाच्या कथेचा विचार डोक्यात चालू. चिंतन, मनन, निधिध्यासन, सारखं तेच डोक्यात. अशा पद्धतीने 7 दिवसात त्याची वृत्ती भगवंताशी तन्मय झाली आणि तो सुटला, मुक्ती झाली. अशी भागवत कथा ऐकायची असते. तन्मय, तेच ते सारखा भगवान 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 भगवान. मग अशा पद्धतीने म्हणाले, तुम्ही ऐका, तुम्हालाही मुक्ती होईल, असं ते नंद सुनंद म्हणाले. तेव्हा पुन्हा दुसऱ्याच दिवशी त्यांनी कथा सुरू केली. सगळे गावकरी घरी गेलेत नाही, तिथेच बसले सगळे. आणि ह्या पद्धतीने सगळ्यांनी कथा ऐकली आणि खरोखर आकाशातून हजारो विमानं खाली आली आणि सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या तिथल्या लोकांना श्रीकृष्ण स्वरूप प्राप्त झालं, श्रीहरी स्वरूप प्राप्त झालं आणि विमानात बसून ते गेले. भगवंताचंही विमान आलं. त्यांनी गोकर्णाला गडगडून मिठी मारली, आपल्या विमानात बसवलं आणि भगवान त्यांना घेऊन निघून गेले. प्रश्न आता असा आहे की आपल्याला जर 7 दिवस असं ऐकायची बुद्धी नसेल, जर तेवढी एकाग्रता होत नसेल, तर काय करायला पाहिजे? या 4 गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत. चिंतन, मनन, निधिध्यासन आणि स्मरण, या गोष्टी आपल्याला करायलाच लागतील. पण जर एवढी तन्मयता आपली होत नसेल तर एक सिंपल वाक्य तुम्हाला सांगतो, जे बाबा बेलसर यांनी सांगितलेले आहे, क्वांटिटी लीड्स टू क्वालिटी. काय आहे? क्वांटिटी लीड्स टू क्वालिटी. म्हणजे एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात करा, तिची गुणवत्ता आपोआप वाढेल. पोळ्या इतक्या लाटा की ताटली टाकून टाकायची गरज येणार नाही, आपोआप गोल होईल.
इतक्या पोळ्या लाटा की बरोबर गोल आकार चांगल्या मऊसूद पोळ्या होतील, तुमच्या अगदी चांगल्या फुगतील वगैरे. जे काय प्रॅक्टिस नाही होणार आहे. क्वांटिटी म्हणजे काय, प्रॅक्टिस. बस इतकी भागवत ऐका, इतकी भागवत ऐका, इतका सत्संग करा, इतका सत्संग करा की सारखा भगवंताचा विचार, भगवंताचा विचार, भगवंताचा विचार. एक दिवस भगवंत प्रगट होईल आणि म्हणेल बस आता चला माझ्या बरोबर. आणि ते सदैव जाणं असेल त्यावेळेला वाईट नाही वाटत, आपल्याला आनंद होत असतो प्रचंड. कारण आपल्याला आपलं खरं घर दिसत असतं. खूप आनंदात जातात. अशी जाणारी माणसं आहेत, मी स्वतः पाहिलेली आहे. आनंदात जाणारी आहे. मला आश्चर्यच वाटायचं की लोक रडतात जातात आणि हे आनंदी कसे. ते म्हणले आम्हाला दिसतं सगळं, किती आनंदात जात असतो. खूप आहे सांगण्यासारखं, पण आपल्याकडे वेळ नाही. म्हणून जेव्हा वेळ असेल तेव्हा खूप आहे. कितीतरी असे साधू संत आहे केवळ अखंड नामस्मरणावर, केवळ अखंड नामस्मरणावर. आणि कॉन्फिडेंटली सांगतात पुढच्या बुधवारी 6 वाजता आम्ही जाणार. आणि त्याच वेळेला ते विमान येतात, बरोबर देह सोडून जातात आनंदात, अगदी आनंदात. अशा पद्धतीने गोकर्ण महात्म्य इथे पूर्ण होतं. नारद महर्षींचं छोटंसं चरित्र त्या ठिकाणी आलेलं आहे. नारद महर्षी सुद्धा एका दासीचे पुत्र होते. सत्संगाने पुढे नामस्मरण करून स्मरण चिंतन, श्रवण चिंतन, मनन, निधिध्यासन असं करून भगवंताचे कथा कीर्तन करून 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 ते देवाचे पार्षद झाले. आणि ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली तेव्हा त्यातून ते नारद महर्षी म्हणून बाहेर पडले. आता जी भागवतात मुख्य कथा आहे ती शुक महर्षी सांगणार आहेत. ती आहे राजा परीक्षितीची. राजा परीक्षिती अर्जुनाचा नातू आहे. हा एकदा शिकारीला जंगलात चाललेला होता. सगळे कौरव पांडव युद्ध संपलेलं होतं. पांडव पण निघून गेलेले होते आणि राज्य याला दिलेलं होतं परीक्षितीला. तो जंगलात निघाला तेव्हा एक विचित्र दृश्य त्याला दिसलं. गाय आणि बैल दोन त्या ठिकाणी होते आणि एक काळाकुट्ट पुरुष गायीला लाथाने मारत होता आणि बैलाला पण मारत होता. आणि बैलाचे 3 पाय त्याने तोडले होते. बैल रडत होता. एकदम याला ते सहन झालं आणि राजा परीक्षितला धनुष्यबाण काढला आणि त्या काळ्या पुरुषाला बाजूला केलं आणि विचारलं गाईला की मला माहितीये तू पृथ्वी आहेस. बैलाला सांगितलं मला माहितीये तू धर्म आहेस. काय झालं? धर्माचे 3 पाय, 4 चरण असतात ना धर्माला, त्यातले 3 पाय तोडलेले होते. धर्माचे 4 चरण कुठले आहेत? तप, पवित्रता, दया आणि सत्य. सत्ययुगामध्ये तप, नंतर तुमच्या त्रेतायुगामध्ये पवित्रता, द्वापर युगामध्ये दया आणि कलियुगामध्ये सत्य. सत्ययुग संपल्यानंतर तप निघून गेलं. पूर्वी तप कसं करत असत? पार्वती मातेने भगवान शिवशंकरा करता केवढं तप केलंय. आम्हाला एक हरतालिका होत नाही आणि पुरुषांना एकादशी म्हणतं तर काय जीवावर येतं. बाबा कसं केलं असेल तपश्चर्या सांगू. पहिली 10,000 वर्ष अन्न सोडलेलं आहे नुसत्या फळांवर. पुढची 10,000 वर्ष पानांवर. पुढची 10,000 वर्ष हवेवर. आणि मग भगवंताचं दर्शन आहे. कळलं? याला म्हणायचं तप. हे सत्ययुगात होत होतं. कलियुगामध्ये कठीण आहे. कठीण आहे. अगदी तुम्ही काही निर्जल उपवास करावा असं मी म्हणत नाही. हलकं खा, खाऊन पिऊन करा. जमणार नाही आपल्याला आता अखंड उपवास धारण करणं. आपल्या प्रकृतीला पण झेपणार नाही. हलकं खा, पण भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. भगवंताच्या स्मरणापुरतं जेवढं खाणं जरूर आहे तेवढं खा. याला म्हणायचं उपवास. तप सत्ययुगामध्ये होतं. सत्ययुग संपल्यावर तप गेलं. आता कोणी तप तेवढं करू शकत नाही. ते एका पायावर उघडून मंत्र जप करायचे. हो, आम्हाला खुर्चीत बसून तप होईना. नाही खरंच आहे. बघतो आपण अवस्था पाहतो. शक्य आहे का आपल्याला? नाही होते. ते एवढ्या वेळ नाही बसवत. आपल्याला त्रास होतो. म्हणून सत्ययुगामध्ये तप गेलं. पवित्रता कुठे गेली? त्रेतायुगानंतर लोकांनी सीतामातेला नावं ठेवली ना, पवित्रता गेली. लोकांची पवित्रता गेली. माता आमच्या पवित्रच होत्या शेवटपर्यंत. आणि एक महत्वाचा मुद्दाम सांगतो. रामायणामध्ये 7 कांड नाहीयेत, फक्त 6च कांड आहेत. युद्धकांडापर्यंतच रामायण आहे. युद्ध संपल्यानंतर राम राज्यावर बसले
आणि त्यांना पुढे लवकुश नावाची मुलं झाली आणि नंतर सगळं राज्यकारभार 11,000 वर्ष प्रभू श्री रामचंद्रांनी चालवला आणि नंतर सगळे मिळून रामचंद्र सगळ्यांना साकेत धामात घेऊन गेलेले आहेत. सीता त्याग प्रकरण धादांत खोट आहे, हे प्रकरणच नाहीये, पक्क लक्षात ठेवा. असं कधीही झालेलं नव्हतं. पुष्कळ लोकांना माहीत नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर आजपासून बरोबर 60 ते 70 वर्षापूर्वीचं वाल्मिकी रामायण सुद्धा तुम्ही उघडून बघा. उत्तरकांड नावाचा प्रकार नाहीये. पुढे ते नको त्या लोकांनी आपल्या धर्माला ग्लानी आणण्याकरता जोडलेलं आहे. रामाची छवी खराब करण्याकरता जोडलेलं आहे. जसं लक्षात ठेवा, उदाहरण समोर आहे, जसे आपले बापूजी, माझ्या दृष्टीने ते परमेश्वर आहेत, बरोबर आहे. पण त्या परमेश्वराला सुद्धा कलंक लावण्याचं काम काही दुष्ट पुरुष करतायत ना. आणि पुढे ही कथा प्रचलित होणार शेवटपर्यंत. जोपर्यंत सांगणारा भेटत नाही की असं नव्हतं, तोपर्यंत लोक तसंच सत्य मानत जाते. बरोबर आहे ना मी म्हणतो तसं. तसंच आज हे सांगणारा कुणी नाहीये की सीता त्याग प्रकरण नाहीच आहे, ते दादांत खोटं आहे. सीता मातेचा त्याग कधीही झालेला नव्हता, हे सांगणारा आज कोणी भेटत नाही. म्हणून आपण तेच सत्य मानून चाललोय. एवढं सगळे 6 कांडातला राम पाहिल्यानंतर 7व्या कांडात तो असं वेगळं वागेल असं वाटतं का? ज्या अहिल्या मातेला नमस्कार केला होता, स्त्रीबद्दल इतका आदर असलेला माझा राम, तो सीता मातेच्या बाबतीत असं वागेल का? लक्षात घ्या, हे सगळं जोडलेलं आहे. म्हणून वाचा, ऐका, त्याशिवाय आपला धर्म आपल्याला कळणार नाही. ही सगळी चाल आहे इतरांकडून आपल्या धर्माविषयी ग्लानी उत्पन्न करायची आणि इतर धर्मांचा प्रसार करायचा. लक्षात ठेवा. म्हणून एक मुद्दा निघाला म्हणून सांगतो. म्हणून पवित्रता नाहीशी झाली त्रेतायुगामध्ये, दया नाहीशी झाली द्वापर युगामध्ये. काय झालं? अभिमन्यू सगळ्यांनी मिळून त्या पोराला मारलं महाराज. एवढंच ते पोरलं, सगळ्यांनी मिळून दुष्ट पद्धतीने त्याला मारलं. दयाच गेली. आणि कलियुगामध्ये फक्त आज छोट्याशा प्रमाणामध्ये सत्य टिकू नये म्हणून हे जग टिकलंय. नाहीतर कोरोना, सुनामी, हे जे सगळं येत आहे ना, हे शिक्षा करण्याकरताच आहे. अजूनही शहाणे व्हा, धर्माने वागा, सत्याने वागा. मुठभर जे सत्याने वागणारे लोक आहेत तर त्यांच्यामुळे पृथ्वी टिकू नये. ज्या दिवशी हे लोक संपतील त्या दिवशी पृथ्वी 100% पाण्याखाली जाणार. मग हे सत्पुरुष कोण आहेत? हे जे साधू संत आहेत ना, यांच्यामुळे टिकले. म्हणून साधू संतांचा महाराज अपमान करू नका. जितका मान सन्मान करता येईल तितका करा. त्यांच्या पुढे सर्वस्व अर्पण करा. त्यांचे होऊन राहा, तर आपण टिकू, नाही तर नाही. असे जे 3 चरण होते ते त्या धर्माचे तोडलेले होते. एक सत्य तेवढं टिकून होतं. राजा परीक्षितीने 4ही चरण लावून दिले आणि गाईलाही आश्वासन दिलं की तुम्ही जा, मी याच्याकडे बघतो, या काळ्या कुट्ट पुरुषाकडे. तो काळा कुट्ट पुरुष दुसरा तिसरा कोणाने? कलियुग आहे. कलियुग थरथर कापतोय राजा परीक्षितीला. राजा परीक्षिती म्हणतो ताबडतोब इथून निघून जा, माझ्या राज्यात थांबायचं नाही. तेव्हा कलियुग म्हणतोय भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला वैकुंठाला निघून गेले त्याच वेळेला द्वापर युग संपलं. आता माझं कलियुग सुरू झालेलं आहे, तर माझ्या युगामध्ये मला असणं भाग आहे. तेव्हा राजा परीक्षिती म्हणते काय मला सांगू नकोस, तुला मी जायला सांगितलं ना, इथून निघून जायचं. ते म्हणले निश्चित, आपण सांगता म्हणजे मला जावंच लागेल. पण आपण न्यायी आहात, आपण मनाने मोठे आहात, धर्म जाणणारे आहात, साधू संतांची सेवा करणारे आहात, तेव्हा आपण माझाही न्याय कराल. कलियुगाचं हे पहिलं लक्षण आहे की तो गोड बोलून तुमच्या हृदयात घुसतो. हे पहिलं लक्षण आहे. म्हणून कलियुगामध्ये सावध राहायचं असेल ना, गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कधी तुम्हाला खिशात टाकतील कळणार नाही. सावधान, कलियुगाचं एक पहिलं लक्षण आहे. असं म्हटल्यावर राजा परीक्षित जरा स्वस्त झाला की बाबा हा चल, मी राजा आहे ना, न्याय करायचं. बोल, काय न्याय करायचा तुझा, सांग बरं. तो म्हटला भगवान, आता माझं युग सुरू झालंय. तुम्ही मला म्हटलात की कायमचा निघून जाता, मी निघून जाईल. पण मला राहायला आपण जागा दिली तर आपलं म्हणणंही सत्य होईल आणि मलाही राहता येईल. तुम्हाला हवी ती 4-5 ठिकाणं मला द्या, तुम्ही, मी राहतो तिथे. राजा परीक्षितने विचार केला, पण तुझ्यामध्ये तुला राहू देण्यासारखं काय गुण आहे? माझ्यामध्ये एकच गुण चांगला आहे म्हणाले. काय? 99 वाईट असतील तरी एक गुण चांगला आहे.
हजारो करोडो वर्ष तपश्चर्या करून जे सत्ययुगात जे भगवंताचं दर्शन होतं त्याच्यासाठी भरपूर यज्ञ या हजारो वर्ष करावी लागतात त्रेतायुगात, तेव्हा त्या भगवंताचं दर्शन घडतं. तेवढी 100-1 वर्ष पूजा अर्चानी करावी लागतात द्वापर युगात, तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. तेच भगवंताचं दर्शन कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाने होतं. हा माझा विशेष आहे. शॉर्टकट 12-15 वर्षात साधलंच पाहिजे. बाकी काही करू नका. येता जाता उठता बसता खूप नामस्मरण करा. हे फक्त 12 वर्ष जरी घेतलं तरी साधेल. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. प्रत्यक्ष साधेल. सत्तच हा कलियुगाचा महिमा आहे. तेव्हा कलियुगाला राहू देणं गरजेचं आहे असं वाटलं म्हणून परीक्षितांनी त्याला 4 जागा दिल्या आणि सांगितलं हे बघ, हे 4 जागा तुला देतो, राहा तिथे. कुठल्या कुठल्या? जिथे व्यभिचार चालतो तिथे तू राहा, जिथे जुगार खेळला जातो तिथे तू राहा, जिथे मद्यपान केलं जातं तिथे तू राहा आणि जिथे हिंसा आहे तिथे तू राहा. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कली सापडेल. कली म्हणजे कलह. कली म्हणजे कलह, भांडण. बघा, जिथे जुगार खेळला जातो तिथे मारामारी करतात की नाही, जिथे मद्यपान असतं तिथे वाटेल ते बरडून मारझोड करतात की नाही, जिथे व्यभिचार असतो तिथेही मारझोड होते, हिंसा होते. आणि जिथे हिंसा आहे तिथे आहेच, काही प्रश्नच नाही. पुढे या 4 ठिकाणी काय कलियुगाचं वास्तव आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माळ घालताना 4 नियम सांगितले जातात. काय? जुगार खेळायचा नाही, मद्यपान करायचं नाही, मांसाहार खायचा नाही, व्यभिचार करायचा नाही आणि हिंसा करायची नाही. आणि हे कबूल असेल तरच माळ घातली जाते. म्हणून कलियुगाच्या प्रभावापासून लांब राहतो. हे जे वैष्णव माळ जे धारण करतात ना त्यांनी हे गुण पाळले पाहिजेत, हे केलं पाहिजे. मग तो म्हणला, राजन तुम्ही दिलं ते ठीक आहे, पण सगळ्या वाईटच वस्तू दिल्या, एक तरी चांगली वस्तू मला द्या, म्हणजे जरा मलाही होईल की चला राजाने एक चांगली वस्तू आपल्याला दिली. ठीक आहे म्हटलं, सुवर्णामध्ये तू जाऊन राहा. सुवर्ण म्हणजे सोनं, म्हणजे पैसा, म्हणजे प्रॉपर्टी. याच्यात जाऊन राहा. या गोष्टीत कली पक्का बसलाय. जिथे सोन्याचे दागदागिने भांडण आहेत, प्रॉपर्टी पैसा भांडण आहेत, भावाला भाऊ दूर होऊन जातो, आईला बाप विचारत नाही, बाप मुलाला विचारत नाही, मुलगा आई बापाला विचारत नाही. सगळ्याचं कारण काय? प्रॉपर्टी, पैसा, सुवर्ण, धन आहे ना. याच्यात कली प्रॉपर येऊन बसलेला आहे. मग तो म्हणलं बस मिळालं बा, 4 चांगली ठिकाणं आणि 4 वाईट ठिकाणं, एक चांगलं ठिकाण मला मिळालं म्हणाले. आणि राजा परीक्षितीच्या लक्षात आलं नाही देताना राजा परीक्षितीचा मुकुटच सोन्याचा होता. ताबडतोब कली जाऊन मुकुटात बसला. आणि कलीचं बसण्याचं ठिकाण हेच आहे महाराज. बुद्धी भ्रष्ट करतो तो. आता हा राजा परीक्षिती इतका मानत होता साधू संतांना की तिथे तो ते सगळं झाल्यानंतर कलियुग निघून गेला आणि राजा तिकडे तहान भुकेने व्याकुळ झाला. म्हणून इकडे तिकडे खाण्याकरता काही आहे का बघू लागला. तर एक आश्रम त्यांना दिसला शमीक महामुनींचा. तिकडे गेला, त्याने नमस्कार केला शमीक महामुनींना आणि म्हणले, महर्षी मला भूक लागली, तहान लागली, काही खायला असेल तर त्या. शमीक महामुनी ध्यानात होते, काहीच बोलले नाही. दुसऱ्यांदा विचारलं, भगवन मला भूक लागली आहे, काही असेल तर द्या. नाही बोलले. तिसऱ्यांदा विचारलं, भगवन भूक लागली, काही असेल तर द्या. नाही. त्यांना वाटलं आता हे ध्यानात आहेत म्हणून नमस्कार करून तो बाहेर पडला. साधूच्या आश्रमात कली चालत नाही म्हणून तिथे कलीनी काम नाही केलं. जसं पाऊल बाहेर टाकलं मुकुटातला कली बोलला, अरे तू राजा आहेस ना. तो साधू ढोंग करतोय, कसलं ध्यान नाही कसलं काय. राजा आला तर त्याने उठून स्वागत करायला पाहिजे होतं, त्यांनी स्वागत नाही केलं. तू राजा आहेस, जा चला शासन कर. कली बघा तुम्ही, असे तुम्हाला घरोघरी कली सापडतील. आशाचा असं झाला की समजा ते कली इथं बसलेला आहे तर नमस्कार करा त्याला. कळलं काय? तो गेला तिथे आणि काय म्हणला त्या शमीक महामुनींना, अरे काय ध्यानाची नाटकं लावलीस, हे सगळं खोटारडेपणा करू नकोस. मी राजा परीक्षिती आलोय. आजपर्यंत असं वाक्य काढलेलं नव्हतं. आला की नाही, मी राजा परीक्षिती आलेलो आहे, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. ते उठतच नव्हते. काय नाटक लावली म्हणले. धनुष्याने किती मेलेला साप पडलेला होता तो उचलला आणि शमीक महामुनींच्या गळ्यात घातला आणि मोठमोठ्याने विकट हास्य करत परीक्षिती निघून गेला आणि घरी आला. आणि घरी आल्यावर मुकुट काढून ठेवल्याबरोबर सद्बुद्धी जागी झाली. अरे बाप रे, मी काय केलं. त्यांना सोय तरी होती काढून ठेवायची.
आपण कुठे आपण प्रवचनात जाताना पण घेऊन जातो ते. त्याला सोय हेच आहे, सत्संग आणि नाम. तिथे कली येत नाही, तो खाली बिल्डिंगच्या खाली बसतो म्हणून इथे आनंद मिळतो. आणि इथून लिफ्टनी खाली गेलो की घरी जाताना बरोबर डोक्यावर बसतो जातो आपण. म्हणून नामस्मरण आणि साधन ठेवलं की तो कली आसपास फिरकत नाही. असं त्याला कळलं पाप केलं ते. आणि इथे या शमीक महामुनींचा मुलगा होता, शृंगी नावाचे ऋषी. लहान होते, 12 वर्षाचे. आंघोळ करत होते नदीमध्ये, मित्रांबरोबर खेळत होते. तेवढ्यात एक मित्र धावत आला आणि म्हणला, अरे इथे खेळतोस काय? तिथे तुझ्या वडिलांचा केवढा अपमान झालाय, तुला कळतं का नाही? त्या राजाने मेलेला साप तुझ्या वडिलांच्या गळ्यात टाकलाय. एक नाही दोन नाही, बघितलं पण नाही जाऊन तिथे काय झालंय. तिथेच रडायला लागले, पाणी घेतलं. ज्या कुठल्या राजाने हे सगळं केलं असेल, आजपासून बरोबर 7व्या दिवशी तक्षक नागाचा दंश होऊन तो राजा मरेल. संपला विषय. साधूचा अपमान का करू नये? पहिली शिक्षा मृत्यू, डायरेक्ट. आयुष्य आणि लक्ष्मी दोन्ही निघून जातात साधूचा अपमान केल्याबरोबर. मग शमीक महामुनींच्या पुढे उभा राहिला तो मुलगा, रडत रडत. त्याचा आवाज ऐकून शमीक महामुनी खाली आले ध्यानातून आणि म्हणले, काय झालं? म्हणले, बघा त्या राजाने काय केलं. बघितलं तर साप मेलेला लटकवलेला. आता ऐका, प्रतिक्रिया बदलणे म्हणजे परमार्थ. ह्याची प्रतिक्रिया कशी होती? उग्र होती शृंगी ऋषींची. शमीक महामुनींची प्रतिक्रिया कशी होती? साप बघितल्यावर हसले, अरे वा, हा विनोद माझ्याबरोबर कोणी केला. संपली रिॲक्शन. गप्प बसले शृंगी ऋषी. एवढं साधं होतं आणि आपण मृत्यू दिला एकाला. आणि हे जेव्हा शृंगी ऋषींनी सांगितलं तेव्हा शमीक महामुनी काय म्हणले, अरे वेड्या, आपण साधू संत क्षमाशील असतो. क्षमा हा आपला गुण आहे. सगळ्यांना आपण क्षमा करायला पाहिजे. राजा हे विष्णूचं स्वरूप असतं. त्या राजाच्या योगानेच आपले सगळे यज्ञयाग व्यवस्थित सुरक्षित पार पडतात. राक्षसा इथे आपल्याला विघ्न करत नाहीत ते राजामुळे. त्या राजाला शाप दिलास, आता काय होईल? काय करून बसला असे? चूक तुझी रे, चूक माझी आहे. तुला परिपूर्णता यायच्या आतच मी सगळी सत्ता दिली, सिद्धी प्रदान केल्या, त्याच्यामुळे तू हा सगळा गैरवापर केलास. काय कळलं? मुलांमध्ये परिपूर्णता यायच्या आधी सत्ता प्रदान करू नका. म्हणजे कळतंय ना? नाहीतर ती सत्ता दिल्यानंतर ते राज्यावर बसतील आणि आई वडिलांना बाहेर जा म्हणून सांगतात. म्हणून सावधान. परिपक्वता यायला पाहिजे. अहो, जरूर द्या तुम्ही सगळं तुमच्या मुलांना, काही म्हणणं नाही, पण त्याला ते कुठे खर्च करायचं, कसं करायचं हे समजून ह्याची सवय आधी लागायला पाहिजे ना. दिल्या दिल्या ते उडवूनच लावणार आहे सगळं. मग काय, मग नंतर ओरडत बसून उपयोग नाहीये. सावधान. हे या कथेतनं शिकायला मिळतंय. ते काय म्हणले, माझीच चूक झाली, तुझी परिपक्वता नसताना मी तुला सिद्धी दिल्या, त्यामुळे ते पाप सुद्धा माझ्याच डोक्यावर आहे. भरपूर पैसा दिला आणि मुलाने तो उडवला, त्यांच्या नावाने शंख करू नका. चूक तुमची, का दिलात? चूक आपली आहे. त्याला आधी पैशाचा विनियोग कसा करायचा हे शिकवा आणि मग पैसा द्या, म्हणजे मग बुद्धी चालते बरोबर, नाही का? त्याच पद्धतीने मग शमीक महामुनी काय म्हणले, आता मला ताबडतोब राजाला भेटलं पाहिजे, त्याच्याकडे वेळ नाहीये. म्हणून ताबडतोब शमीक महामुनी गेले. शमीक महामुनी आल्याचं कळतात राजा उठला, परिवार नमस्कार करायला गेला, चाकटान दंडवर घातलं आणि ऋषींना येऊन सिंहासनावर बसवलं, त्यांचे पद प्रक्षालन केलं आणि सांगितलं, महाराज माझ्याकडून चूक झाली. ते जाऊ दे म्हणले, मी तर तुला क्षमा केलीच आहे, त्यात काही एवढं विशेष नाही, तुझ्यावर कलीचा प्रभाव होता म्हणून मी काही म्हणत नाहीये. तुला जे माहिती नाही ते मला माहिती आहे. काय? माझ्या मुलाने तुला शाप दिलाय, 7 दिवसात तुझा मृत्यू आहे. कोणाला परमार्थ किती साधला हे त्याच्या रिॲक्शनवरनं कळतं, त्याच्या डोळ्यातनं कळतं, त्याच्या वागण्यातनं कळतं. पण आपण दुसऱ्याचं बघू नये, आपण आपलं बघावं. आपली रिॲक्शन काय आहे, आपले डोळे काय सांगतात, आपलं मन काय सांगतं, हे आपण तपासलं पाहिजे. 7 दिवसांनी तुझा मृत्यू आहे म्हटल्या बरोबर रिॲक्शन काय आली, प्रतिक्रिया काय आली परीक्षित राजाची? वाह, बरं झालं म्हणाले, भोग भोगून संपेल, पुन्हा जन्म नको, एवढं भोगण्यासाठी. याला म्हणायची तयारी. म्हणले, महाराज मला त्याचं वाईट वाटत नाहीये की माझ्याकडे आता 7च दिवस शिल्लक आहे. मला याचं वाईट वाटतंय की मी आयुष्यभर प्रपंच केला आणि विचार केला की म्हातारपणी परमार्थ करीन. मी जर सुरुवात केली होती आपण या वाक्याने, म्हातारपणी मी परमार्थ करीन, पण आता तपश्चर्या करायला माझ्याकडे म्हातारपण पण नाही हो, 7च दिवस राहिले. बरं झालं असतं मी सुरुवातीपासूनच परमार्थ केला असता तर. मुलांना असं कधीच म्हणू नका, हे काय वय आहे का तुझं जपजाप्य करण्याचं, अजिबात म्हणू नका. आत्ताच लावा त्यांना जपजाप्य करत.
तर पुढे सुटतील. भागवतात ते वाक्य तुम्हाला मी दाखवू शकतो. त्याच्यामध्ये वाक्य आहे, ती माता माता नव्हे, तो पिता पिता नव्हे, तो गुरु गुरु नव्हे, जो तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचं शिक्षण देत नाही. डेंजर आहे थोडंसं वाक्य, पण ते सत्य आहे. एक वेळ त्याला लौकिक विद्या नाही दिली तरी चालेल, पोट भरायची विद्या नाही दिली तरी चालेल, पण संसार चक्रातून सुटण्याची विद्या शिकवा. की बाबा, कर्मधर्म संयोगाने भगवंताने तुला माझ्याकडे पाठवलं आहे. तुझी सेवा करणं माझा धर्म आहे, कारण तू भगवंताचा आहेस. आता आयुष्यभर नामस्मरण कर आणि पुन्हा जन्माला येऊ नकोस, कारण हे सगळं दुःखालय आहे. आम्ही ती दुःख भोगलेली आहेत, तू भोगू नकोस. अखंड नामस्मरण कर, भजन कर आणि सुट एकदाचा जन्म मरणाच्या चक्रातून. हे खरे मायबाप. अशांच्या चरणी हजारो वेळा लोटांगण आहे. हे खरे मायबाप. यांना आई वडील म्हणायचं. आता बाकीच्यांचं तपासून घ्या, माझं काही म्हणायचं नाही. हे असलं पाहिजे. तो भगवंताचा आहे. तुमच्याकडे कशाला पाठवलाय? तुम्ही त्याला संस्कारित करण्यासाठी. कुठले संस्कार? भगवंताचे संस्कार. या मोठ्या जबाबदारीने भगवंतानी आपलं धन तुमच्याकडे दिलेलं आहे आणि त्या धनाला तुम्ही म्हणता हे माझं आहे. लवाडी झाली की भगवंताची. आपण कोणाकडे, आता आपण बाहेर गावी चाललो, एखाद्याला सांगितलं अहो आमचे 1 लाख रुपये घरात पडले, ते तुमच्याकडे सुरक्षित ठेवा, आम्ही आल्यावरती घेऊ, कारण चोरांचा काही ठिकाणा नाही. आल्यानंतर त्याने म्हणावं ते माझेच आहेत. काय कराल? हे जसं आहे ना, तसं भगवंताने त्याचे जे लोक असतात ना, ते तुमच्याकडे जन्माला पाठवलेले आहेत की तुम्ही संस्कार करा, त्यांना परमार्थ शिकवा, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातनं कसं सुटायचं शिकवा, म्हणून तुमच्याकडे पाठवले. तुमच्याकडे पाठवल्यानंतर तुम्ही म्हणता आता हे माझे आहेत. संपलं. म्हणजे आपली कर्तव्य काय आहे ते लक्षात घ्या. राजा परीक्षित म्हणतो आता मी काय करणार, 7च दिवस राहिले माझ्याकडे. आपल्याला जगण्याची दृष्टिकोन देत असेल ना, संत देत असतात. म्हणून शमीक महामुनी काय म्हणाले, काळजी करू नकोस, तुझ्याकडे 7 दिवस आहे, तुला माहिती तरी आहे. आमच्याकडे उद्याचा दिवस आहे की नाही आम्हाला माहित नाही, म्हणून आमच्यापेक्षा तू नशीबवान आहेस, तुला माहिती आहे तुझ्याकडे 7 दिवस आहे. आपण म्हणले करू काय, सत्संग कर, ताबडतोब साधू संतांचा संग कर, तुला निश्चित मुक्ती होईल. त्यांनी लगेच सर्वसंग परित्याग केला. जन्मेजय नावाचा मुलगा त्याला राज्यावर बसवलं आणि सर्वसंग परित्याग करून साधू संतांमध्ये गेला. तिथे त्याला कळलं की भागवत ऐकल्याने मुक्ती होईल. त्याने भगवंताला प्रार्थना केली की हे भगवंता, मी तुझा आश्रित आहे, मी तुला शरणागत आहे, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. माझ्याकडे आता वेळ राहिले नाही, मला मुक्ती द्यायची की नाही हे तू ठरव आणि माझी व्यवस्था कर. अशी प्रार्थना केल्याबरोबर शुक महामुनी तिथे प्रगट झाले आणि म्हणाले भगवंताने मला तुला भागवत सांगायला पाठवलेलं आहे, बैस म्हणाले, मी तुला भागवत ऐकवतो. ही भगवंताची सोय असते. 7 दिवस परीक्षिती राजाने भागवत ऐकलेलं आहे. 7व्या दिवशी आपल्या स्वस्वरूपामध्ये तो स्थिर झाला. तक्षक नावाचा नाग निघाला आणि तो परीक्षिती राजाकडे आला आणि थरथर कापू लागला. म्हणाले 7व्या दिवशी तुम्हाला दंश करायचं विधान आहे, मी दंश करू की नाही, मला भीतीच वाटते म्हणले तुमची. ते म्हणजे कोण? राजा परीक्षिती. कोण म्हणताय? राजा परीक्षिती. कोण राजा परीक्षिती? मी भगवान श्रीकृष्ण स्वरूप झालेलो आहे म्हणाले. या शरीराचं नाव असेल म्हणाले परीक्षिती, माझं नाव नाहीये. याला दंश करायचं ना, कर की म्हटले, मला काय फरक पडतो. तक्षकाने दंश केला. आपण कपडे काढून फेकावे तसं राजा परीक्षितीने शरीर काढून फेकून दिलं. दिव्य भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं आणि विमान आलं होतं त्यांना घ्यायला. विमानात बसून वैकुंठाला निघून गेले, भगवंताच्या लोकाला निघून गेले. राजा परीक्षितीची मुक्ती झाली. जन्मेजय त्यांचा मुलगा चिडला आणि त्याने सर्पसत्र यज्ञ सुरू केला सगळ्या त्या तक्षक नागाला मारण्याकरता आणि आवाहन करायला लावलं ऋषींना. मंत्र म्हणा आणि अग्निकुंडामध्ये सगळे सर्प येऊन पडू देत. सगळे सर्प येऊन पडू लागले. तक्षक घाबरला. इंद्राने सांगितलं काळजी करू नको, मी आहे. जन्मेजयाने विचारलं अजून तक्षक कसा येत नाही, इतका वेळ झाले तरी इतके सर्प येत आहेत, तो कसा येत नाही. म्हणले त्याला इंद्राने सहाय्य केलेलं आहे. म्हणले मंत्र म्हणा, इंद्रासकट येऊन पड. असा मंत्र म्हटल्यावर इंद्रासकट तो खाली येऊ लागला. इंद्र घाबरला आणि म्हणाले त्राहिमाम त्राहिमाम. तेव्हा ब्रह्मदेवाने थांबवलं आणि जन्मेजयाला सांगितलं बाळ, ते विधिविधानच होतं. तुझ्या वडिलांचा मुक्ती झालेली आहे, ते भगवत स्वरूपाला प्राप्त झाले, त्यांचं खूप चांगलं झालंय, तुझंही चांगलं होणार आहे. सर्पसत्र यज्ञ बंद कर, दोघांना क्षमा कर, तेच तुझ्या वडिलांना आवडेल. त्याप्रमाणे जन्मेजयाने सर्पसत्र यज्ञ बंद केला. तक्षकाला सोडून दिलं, इंद्रालाही सोडून दिलं आणि घरी जाऊन राज्य करू लागला. अशा प्रकारे परीक्षितीची मुक्ती झाली भागवत कथा सप्ताह ऐकल्याने. हे भागवताचं महात्म्य सांगतं. पुढे आता ती कथा चालू असताना परीक्षितीने आपल्या शौनक महर्षींनी सूतजींना आणि परीक्षितीने शुक महर्षींना विचारलेलं आहे की भागवताची काय काय लक्षणं आहेत आणि भागवत काय आहे.
ते म्हणले आता वेळ झाली, उद्याच्या प्रवचनात सांगू. ठीक आहे, झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम विठ्ठल 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 कुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.